श्री गणेशाय नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः। श्री सुरुवातच तिथून आहे. श्री रामचंद्राय नमः. कबंध रूपे दानवदनु पावला होता राक्षसतनु, तो श्रीरामे उदरून केला पाऊन तिनी लोकी। कबंधाचं शरीर त्या धनु दैत्याला प्राप्त झालेलं होतं। तरुणी असताना, ताकद असताना त्यानं त्या ठिकाणी असणारी ऋषी मुनींना, साधूजनांना त्रास दिलेला होता। त्यामुळे त्याच्या कर्मानुसार त्याला देह प्राप्त झाला राक्षस जातीचा। भगवान श्रीरामचंद्रांनी त्याचा उद्धार केला। रामचंद्र लक्ष्मणजी पुढे निघाले, ऐका। धनुने केले उद्वगमन, पुढे श्रीराम लक्ष्मण पंपेसी निघाले आपण धनुष्यबाण सजोनी। त्या असणाऱ्या धनुन आकाशामध्ये निघून गेला, विमान त्याला न्यायला आलेलं होतं। रामचंद्र लक्ष्मणजी पुढे निघाले, हातामध्ये धनुष्यबाण घेतला आणि पंपा सरोवराच्या दिशेनं मार्गक्रमण करू लागले। श्रीराम लक्ष्मण अति सत्वर पावोनी पंप पश्चिम तीर, शेवोनिया पंप पवित्र नीर विश्रांतीस वीर बैसले। रामचंद्र लक्ष्मण अत्यंत वेगानं तातडीनं निघालेले आहेत, पंपा सरोवराचा मार्ग लक्षून चाललेले आहेत। ते असणारे पंपा सरोवरापर्यंत पोहोचले, तिथलं पाणी पाहिलं त्या सरोवराचं आणि अत्यंत विश्रांती राम लक्ष्मणाला तिथे मिळाले। तेथे सबरीचा आश्रम देखोनी अति मनोरम, स्वयं आले सौमित्र राम आल्हाद परम शबरीसी। आणि त्या पंप सरोवराच्या जवळ शबरीचा आश्रम होता। जी रामचंद्राची भक्ती अनेक वर्षापासून करत होती, रामचंद्राची वाट पाहत होती ती शबरी। त्या शबरीच्या आश्रमामध्ये रामचंद्र आणि लक्ष्मण गेले, ऐका। श्रीरामचरणी लोटांगण भाय वंदिला लक्ष्मण, शबरीसी आल्हाद पूर्ण श्रीराम दर्शन देखोनी। आणि रामचंद्र लक्ष्मण जे आले, शबरीनं पाहिलं, लोटांगण घातलं भगवंताला आणि रामचंद्र आपल्या आश्रमाला, आपल्या घराला आले, याचा आनंद शबरीला झाला। मातंग ऋषीच्या सेवाव्रती शबरीची शुद्धमती, भगवत भाव सर्वभूती श्रीरामी भक्ती अनन्य। आणि मातंग ऋषीची सेवा करणारी ते असणारी शबरी होती। आणि मातंग ऋषींनी सांगितलं होतं, सेवा करत राहा, फळाच्या अपेक्षा काय आज ना उद्या भेटणारच आहे, नाहीच भेटलं तर बाजारात नाही का घेऊ, त्याचं काय। त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, हे बघा सेवा करा, रामचंद्राची निस्सीम सेवा कर, एक ना एक दिवस रामचंद्र भेटतील असं मातंग ऋषीने सांगितलेलं होतं। आणि सर्व भूती जे जे भेटेचे भूत ते मानेजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाणं माझा। भगवंत अर्जुनाला सांगतायत, प्रत्येक चराचराला भगवंत रूप पाहणं, आणि हीच भाव शबरीचा होता, ऐका। मातंग ऋषीचे शिष्य निर्मळ पडला असता ती दुष्काळ, गुरुशी अनिली फळ मूळ श्रवले केवळ श्रमबिंदू। आणि मातंग ऋषीचे जे शिष्य होते तेही तसेच होते, बलवान होते, गुरु भक्तीमध्ये प्रवीण होते। एकदा दुष्काळ पडलेला होता त्या असणाऱ्या ठिकाणामध्ये, आणि दुष्काळ पडल्यानंतर सुद्धा ते शिष्य जे होते, शिष्य मुनींना, मातंग ऋषींना फळं फुलं आणून देत होती। आणि आणून देत असताना त्यांच्या शरीरापासून घाम आला आणि ते थेंब पृथ्वीवरती पडले। श्रमबिंदू पडता जाण झाली सरोवरे पावन, आटोने नेकते तेची जीवन नित्य परिपूर्ण शुद्ध जळे। आणि अशा प्रकारचं ते असणार त्यांच्या घामाच्या थेंबापासून सरोवर तिथं निर्माण झालं। कुणाच्या मातंग ऋषीचे जे शिष्य होते त्या शिष्यांच्या घामापासून सरोवर झाली, आणि त्या सरोवरातलं पाणी कधीच आटत नाहीये। उन्हाळा, पावसाळा, हिवाळा कायम त्या सरोवरामध्ये पाणी होतं असं सांगतात। श्रद्धेने सेविता तेथीचे आप, तात्काळ क्षमे त्रिविध ताप, संसारिक क्षमे संताप सुखरूप स्वानंदे। आणि श्रद्धेनं, अंतःकरणानं, विश्वासानं जर तिथलं असणारं पाणी पिलं त्या सरोवरातलं, तर अंतःकरणामधले ताप असतात, 3 असतात, आदिदैविक, आध्यात्मिक, आदिभौतिक, अशा प्रकारचे त्रिविध ताप आहेत। हे सगळे शमून जातात, संपतात असं महाराज सांगतात। एकाचे बिंदू पडता क्षिती सुमने झाली नाना जाती, सुकोन हेती कल्पती नित्य टवटवीत गमगमीत। आणि मातंग ऋषीचे अनेक शिष्य होते,
दुष्काळामध्ये ते फळ फुलं आणून देत होते, दमत होते, त्यांच्या शरीरापासून घाम निघत होता. काही शिष्याच्या अंगापासून घाम निघाला आणि त्याची फुलं झाली. कधीच सुकत नाही. आपलं आणलेलं तासाभरानं सुकून जातं, पण त्यांनी त्यांच्या घामापासून ती गुरुसेवेचं फळ होतं. त्यांच्यापासून शरीरापासून घामापासून निर्माण झालेली फळं कधीच सुकत नव्हती असं सांगतात. त्या सुमनांचा हे तावास मनाचा निरसे त्रिगुण त्रास मग भोगी प्रगट पेरश अति उल्हास जीव शिवा. आणि त्या फुलांचा वास घेतला की त्रिगुण आले, रजतम सत्व, हे तिन्ही गुणाचा त्या ठिकाणी असणारा नाश होतो, त्याचा असणारा संपत आणि एवढा आनंद त्या फुलांचा वास घेतल्यानंतर ना मनाला भेटतो. तिन्ही पुष्पी सुपुष्पित वनश्री शोभा सौभाग्ययुक्त ते देखोनी श्रीराम संतोष अति भावार्थ शबरीचा. आणि तो असणारा फळ पाहिली, ते सरोवर पाहिलं, ती फुलं पाहिली आणि तो आश्रम मनोहर असणारा पाहिला. रामचंद्राला आनंद वाटला. शबरीचाच जो आश्रम होता त्या परिसरातलंच ते वातावरण होतं. भगवंतानं पाहिलं, आनंद वाटला. देखोनी शबरीचा भावार्थ संतोष लाला श्री रघुनाथ मग तिचा वृत्तांत पुसत समाधानार्थ द्यावया. आणि त्या शबरीचा आश्रम पाहिला आणि तिचा भावार्थ पाहिला. भावार्थ खूप होता, भावार्थ पाहिल्यामुळे रामचंद्र घरला आले होते. तिचा भावार्थ शुद्ध होता. काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठ्ठलाची. विठ्ठलाची शपथ घेऊन सांगतोय, काही लागत नाही, फक्त भावार्थ. आणि म्हणून आपल्या ग्रंथाचं नाव काय? भावार्थ रामायण. फक्त भावार्थ पाहिला त्या शबरीचा आणि रामचंद्राला आनंद वाटला. श्रीराम कुशे आपण शबरी तू एके सावधान मी एक ज्ञाता जग अज्ञान हे महाविघ्न जिंकले की. आणि त्यावेळेस रामचंद्र सांगू लागले शबरीला, म्हणले शबरी आध्यात्मिक ज्ञान आहे, मी एकच हुशार आहे, म्हणजे मलाच येते, बाकी कोणालाच काही येत नाही. सर्वांशी विरोध करू ना म्हणे व्हावे माझे कल्याण. असा जरी विचार केला तर वाटूळ होत. त्याच्यामुळं मी एकटाच ज्ञानी आहे जगामध्ये, बाकी सगळी अज्ञान आहे. हे जर तुम्ही जिंकला, याच्यावरती जर विजय मिळवला तर ऐका. ज्ञानाचा ज्ञानाभिमान हेची तापसा महाविघ्न जेणे जिंतीला ज्ञानाभिमान तप वर्धमान तयांचे. आणि ज्ञानाचा अभिमान हे तापस्यांना विघ्न आहे. तापस्यांना विघ्न कोण करतो तर अभिमान करतो. कालच सांगितलं मी, अभिमान तिळा एवढा जरी झाला तरी त्याचं वज भगवंताला मेरूच्या पर्वतासारखं असतं. तिळ मात्र जरी होय अभिमान मेरू तो समान भारदेवा. म्हणून तापस्यांना अभिमान करणारा जो आहे, अभिमान जो आहे तो घातक आहे. म्हणून त्यांची तपश्चर्या पूर्ण होत नाही. त्यांनी जर अभिमान जिंकला तर त्यांचं जे तप आहे ते वर्धमान म्हणजे वाढत जातं, असं भगवंत सांगतात. दयाच्या तपाची तोरी सोये भगवंत आज्ञाधारी तोची तपस्वी या संसारी सुरासुरी वंदिजे. असो पांडुरंगा करो प्रथम नमना दुसरे त्यांना संतांच्या त्यांच्या कृपाशीर्वादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू असतो का. बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संत यांना साष्टांग प्रणिपात करून कथेला सुरुवात करते. अनुसंधान प्रभू रामचंद्र शबरीच्या महल असणाऱ्या आश्रमामध्ये गेलेले आहेत. कोण कहते हे भगवान आते ने शबरी की जैसा कोई बोलता नाही. शबरी सारखं प्रेम, शबरी सारखा भाव नसतो म्हणून येत नाहीत, पण शबरीच्या आश्रमामध्ये आलेले आहेत. आल्यानंतर प्रभू रामचंद्राने शबरीला काही प्रश्न केलेले आहेत. शबरी उत्तर देतात. प्रश्न असणारा उत्तरांचा संभाषणाचा कार्यक्रम चाललेला आहे. त्याच्यानंतर असणारा जो तपामध्ये श्रेष्ठ आहे, ज्याचा शुद्ध भाव आहे, ज्याच्या अंतःकरणाच्या ठिकाणी द्वेष नाही, असा जो काय साधक आहे, न सांगतात काम करी. भगवंत त्याचं न सांगता काम करी नव्हे तो साधक म्हणजे चराचराने असणाऱ्या देवांना सुद्धा वंदनीय होतो. देव सुद्धा त्याच्या पाया पडतात. म्हणजे वाचा अद्वैत देखिले स्वस्वरूप तैची जिंकली या जाय कोप असता द्वैत खटाटोप सर्वता कोप जिनवे. जर अद्वैत जर त्यांनी देखलं स्वस्वरूपाच्या ठिकाणी तर ते असणारा कोपाला जिंकू शकतो. द्वेष जर असलं, मी तो पण असलं तर म्हणले असणारा तो म्हणले असणारा जिंकू शकत नाही. त्याचा राग, त्याचा रागावर कधी तो विजय मिळवू शकत नाही. का तर त्याच्या अंतःकरणाच्या ठिकाणी मी तू पण असता म्हणून तो क्रोधाला जिंकत नाही. जो पुढे डक्याने पडे त्यावरी तो कोपे वावळे
सोयनी सरुनी गडबडे झाडी तू माग पुढे उगाची मग म्हणलं एखादा जर म्हणले असणारा मागच्या धक्क्याने जर पडला दिसला माणूस तर त्याच्यावर रागवतो आणि नाही दिसला तर नाही कोणी बघितलं पट्ट दिशी उठून वाढतो. तसं म्हणलं असतं साधकाची अवस्था वाचा. स्वाजीवा रगडीता दातांबुडी या कोपाची कडाडडी दात पाडी की जीवा तोडी तैसो आद्वती सावडी कोपाची नाही. तसं म्हणलं असणारा कोपाची काय राग आहे ती रागाचं असणार म्हणजे कशी परिस्थिती आहे म्हणलं असणार दाद बी आपलंच मोठ बी आपलंच. कधी दाताने जिबीला चावलं म्हणून जिबीनं रागावर दातावर काढला रागाने असणार दात चावलं म्हणून जिबीनं दातावर राग काढला काय पण काढतात लय आहे काढते कधी कधी लय अवघड आहे. कशी काढेल मैं हो अकेली तुम है 32 एक बार तेरी चल गई तो 32 गिर जाई. एकदा वाकडी चालली तर एका जणांना पुढच्या नळी तर 32 गिर जाई. ती बी म्हणतात दादवी म्हणतात हम है 32 तू है अकेली. एक बार कधी जाई तो फिर्यादी कहा जाय. एकदा जर तुला चावलं तर कुणाला फिर्याद द्यायला जाशील. अशा प्रकारे त्यांचं भांडण लागतं. पण ती कुठं आहेत आपल्याच असणाऱ्या जवळ आहेत. आपल्याच असणार आपलंच वट आपलंच दाता आपलीच जीव आहे. चावल्याबरोबर कुणाला सांगणार गप बसावं लागतं. तशी रागाची परिस्थिती आहे म्हणले. द्वैत्वाची श्रुधडता तव जिंकवेला मोह ममता अद्वैत भावना भाविता मोह ममता निमाली. मग म्हणले असणारा जोपर्यंत ह्या जीवाच्या ठिकाणी द्वैत भाव आहे तोपर्यंत जीवाला म्हणले असणार जिंकता सोहमभाव जिंकता येतच नाही. ज्यावेळेस द्वैत संपन्न मी तू पण जाऊ दे रे दुरी एकच घुंगडी पांघरो हरी एक घुंगडी पांघरले मी तू पण गेला दुरी की मग म्हणले सोहम शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुळती आला. मग म्हणले देव सुद्धा काकुळती येतो. पण द्वैत आलं मी तू पण आलं की सोहम भावी संपत सर्वच असणारं साधकाचं ज्ञान ही संपलं जातं म्हणतात. व्रती पावल्या स्वस्वरूप ते मन होते सुखरूप मनी आसता दुःख संताप केले ऐतप अतिमित्य. मग जर असणाऱ्या वृत्ती जर असणाऱ्या साधकाची किंवा शांत राहिल्या तर असणार मनाला सुद्धा आनंद वाटतो. मनाला एकदा आनंद झाला की मग म्हणले असणार सर्व साधकाला प्राप्त होतं. पण मन जर दुःखी झालं का तर लय मन वाढाळ उभ्या पिकावरील ढोर किती आवरलं तरी आवरे ना बैसल जायावरी सैराट दे जाय. असलं सैराट म्हणाय पळायला जागाच पुरत नाही. न पुरती भ्रमण धाई दिशा असं मनाला जर दुःख झालं संताप झालं तर त्याचं तप वाया सगळं कार्य सुद्धा वाया. म्हणून मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. जरी सद्गुरु सेवा सफळ संसार होय मृग आईशे न पावती ते बरळ गुरु केवळ अनोळख. साधक असणारा जर संसाराला मृगजळा समार मानायला पाहिजे. मृगजळ म्हणजे कळलं ना ते उन्हाळ्यात झाड्या दिसतात ते लांबचे त्याला मृगजळ म्हणतात. ती बरं ती जर जसं जवळ जाईल तसं तसं जसं जसं नाहीच दिसतं तसं संसारा म्हणायचं. संसार कसा आज पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहते तैसे असावे संसारी जोवरी प्रार्थना आची जोडी. संसारात तसं असावे. कसं अजून सोप्या भाषेत सांगू चिकू फळ असतं त्यातला बी आतमध्ये असतं पण चिटकत का चिटकतच नाही. पण आपलं संसाराला चिटकत. मग संसाराला जर चिटकलं गेलं तर असणारा प्रभू रामचंद्र म्हणतात त्याचे असणारा सर्व असणारा संसार वायाला गेला. आज माझा संसार सुपळ झाला गे माये. संसार सुपळ केव्हा होतं माहितीये का? कधी संसार असावा नेटका कुठं नसावा फाटका आणि त्याला असावा रामनामाचा चुटका. त्याला रामनामाचा चुटका असला की संसार सुपळ होतो. आणि संसार सुपळ व्हायचा असेल तर त्याला गुरुला वळकावं लागतं. जाणतेने गुरु भजीचे मग गुरुची सेवा त्यांनी करावी लागते. गुरुची जर सेवा केली सद्गुरूची जर सेवा केली तर त्याचा संसार असणारा स्वरूप सुपळ होतो. आणि अशा प्रकारचं प्रभू रामचंद्र शबरी मातेला गुरु लागलेले आहेत. जे गुरुशी मनुष्य मानिती त्यांची मित्य गुरु भक्ती त्यांची कल्पाती नवे विश्रांती उपदेश भ्रांती मुख्यत्व. जे गुरुला मनुष्य मानते ती गुरु माझी कल्पतरू बर का. सद्गुरु सारखा असता पाठीराखा आणि इतराचा लेखा कोण करू म्हणून असणार
पडिये देह व्हावं पुरवी वासना आणि तिथे आपण पाशी न्यावी असं सांगणार. आपणच देव होय गुरु. आपणच देव गुरु आहे. भगवंतच असणारा गुरु म्हणजेच कोण असतो? देव असतो. म्हणजे काय मनुष्य गुरुला मानतात त्याच्यासारखा म्हणले असणारा खोटारडा आणि त्याच्यासारखी खोटी गुरु भक्ती कुणाचीच नाही म्हणले. म्हणून असणारा जीवाला कल्पांती विश्रांती कुठे घ्यायचा असेल तर नामा म्हणे जाऊ तया ठाई. नामा म्हणे त्याला तया ठाई विश्रांती घेऊ कल्पावरी. कल्पापर्यंत विश्रांती कुठे ठेवायची असेल तर सद्गुरु वाचून सापडणार सोय सद्गुरूच्या जवळ आहे. म्हणून सद्गुरूची असणारी भक्ती करा. पण सद्गुरूला मानव मानू नका, देवच माना असं असणार म्हणतात. मंत्र तंत्र जे सांगती ते तोंडीची तोंडी उपदेशिती नाही अंतरी निज प्रगती उपदेश भ्रांती मुख्यत्वे. अहो म्हणजे असणार उपदेश चांगला केला पाहिजे. उप आदेश. उप म्हणजे जवळ, आदेश म्हणजे आत्मा. आत्म्याच्या जवळ जाण्याचा जो कोणी उपदेश करतो त्याला सद्गुरू म्हणायचं. आता आपल्यात अनेक उपदेश करतात. परपंचातले उपदेश वेगळे, परमार्थातले उपदेश वेगळे. परमार्थातला उपदेश करणार कोण असतं तर सद्गुरू असतो. नाहीतर तंत्र मंत्र आणि कशी कविती भलतेची ज्ञान सांगती आयुष्य गुरु आहेत घरोघरी. घरोघरी असणारे गुरु आहेत म्हणजे मंत्र तंत्र शिकवणारे म्हणले. पण त्यांच्या असणाऱ्या संगतीने म्हणले तोंडीचा तोंडी उपदेश असतो. तोंडीच्या तोंडी उपदेशाला कोण मानायला म्हणले असणार त्याला प्रचिती यायला पाहिजे, अनुभव यायला पाहिजे. अनुभव आला तो या जगा देत असे अनुभव आला पाहिजे. गुरु केल्या बरोबर असणारा सर्व का तर गुरुचं नावच आहे अंधकार संपवी आणि ज्ञानरूप असणारा प्रकाश ज्ञानरूपी प्रकाशात निघून जाणारे. गु म्हणजे मोठा. गु म्हणजे सर्वात मोठा असणारा. त्याच्यापेक्षा मोठं कुणीच नाही. म्हणून संताय भजावे आधी. त्याच्यापेक्षा कुणी मोठाच नाही असा असणारा गुरु म्हणजेच सर्वात मोठा, देवापेक्षा सुद्धा मोठा असं ज्यांनी मानलं, ज्यांनी त्याला असा उपदेश केला त्यालाच असणारं ज्ञान प्राप्त होतं म्हणतात. वाचा सुवर्णाचा म्हणती नाग नाग नव्हे ते सोने चांग ते विद्रश्य द्रष्टा दिशे सांग उपदेश अव्यंग या नाव. उपदेश अव्यंग. उपदेशात कुठल्याही प्रकारची व्यंगता नाही, कुठल्याही प्रकारचा अडचण नाही. त्याला कशाला म्हणायचं. आता इथं असणारी वाटी ठेवली सोन्याची ना स्टीलची. माणसं काय म्हणते ती वाटी आहे. पण वाटी मुख्यत्व पाहायचं म्हणलं तर काय आहे स्टील आहे. जो मुख्य मेन दाखवतो त्याला म्हणायचं उपदेश. नाहीतर सोनं दाखवते की सोन्याचं नाक केला हो नाग 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 नाग. पण तो नाग कशाचा आहे? सोन्याचं. त्याचं मुख्य स्वरूप काय आहे? सोनं. नाहीतर अनेक रूप असतात. अनंत रूपे अनंत विषय देखील त्याशी. पण मेन रूप काय भगवंताचं? निर्गुण निराकार असणारा भगवंत. तसा असणारा जो काय असणारा दृश्य. दृश्य म्हणजे वस्तू आहे. द्रष्टा पाहणारा आणि पाहण्यात आलेला जो काय अनुभव आहे त्याचं झालेलं जे काय दर्शन आहे ते दर्शन आता आपल्याला ओळखता आलं पाहिजे, घेता आलं पाहिजे. लक्ष याशी लक्षावे ध्याने द्याशी द्यावे त्याची ते का आपणच व्हावे असा जो कोणी उपदेश करतो त्याला असणारा म्हणायचं गुरु आणि त्याला म्हणायचं उपदेश म्हणतात. वाचा आईशी निजत्मता प्रतीती आहे सकळ गुरु भक्ती सांडोनी ज्ञान वर्ग उद्धती विनीत सर्वभूती आहे तू. अशा प्रकारे निजात्म प्रतीती आहे आपला स्वतःचा आत्मा जाणणं आणि सर्वांचे पाशांतरिले सागरात राम सर्वांच्या हृदयात आत्माच्या स्वरूपाने असणारे भगवंत वावरतो. आणि तो अशी जो काय साधक मानतो आणि गुरुची जो काय भक्ती करतो. पण कशी? सांडोनिया ज्ञान गर्व माझ्यासारखा ज्ञानीच कोण. म्हणून ज्ञान गिळोनी गावा गोविंद. ज्ञानाला गिळायचं आणि गोविंदाला गायचं तरच साधकाला सद्गती प्राप्त आहे. नाही तर अभिमान याशी नरकवास. अभिमान गर्वाला की नरकात गेल्याशिवाय हातच नाही. म्हणून ज्ञान गर्वाला गिळून म्हणजे असणार भगवंताचं नामस्मरण करायचं. आणि तेही कसं? सर्वानुभूती पाहे एक वासुदेव सांडून ठावा अहंतेचा. चराचरामध्ये भगवंताला पहा गर्व अभिमान सोडून असं असणार प्रभू रामचंद्र शबरीला बोलत आहेत. इंद्रिय कर्माची प्रवृत्ती तू जाय की आकर्तात्म प्रतीती ते सकळ वसना होय शांती सुख स्थिती स्वानंद. अनेक असणाऱ्या इंद्रियाची कर्म आहे ती.
हात वांछिती खेळ आणि पाय वांछिती गती. हाताला वाटतं म्हणजे उगाच इकडं तिकडं, पायाला वाटतं ह्या मांडून त्या मांडून जरा फेरफटका मारून येऊ म्हणजे बरं. असं प्रत्येक इंद्रियाची कर्मगती वेगवेगळे. डोळ्यांना वाटतं पद्धती बी नाही, ती ऍडव्हर्टाईज बी नाही, टीव्ही बघत बसलं असतं तर ऍडव्हर्टाईज तरी लागते, है का नाही. मग तसं म्हणजे असणार प्रत्येकाचा विषय एवढा वेगवेगळा असणार. असं कर्म इंद्रियांची कर्मगती वेगवेगळी म्हणजे. पण ती कर्म करत असताना त्या कर्माच्या पलीकडचा दिली इंद्रिय हात पाय कान मुख बोलावया वचन घेणारा कोण आहे तो भगवंत आहे. पण त्या कर्माची गती सुद्धा असणारा कोण आहे, भगवंतच येणार आहे. म्हणजे का तर चाली हे शरीर कोणाची सत्य देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकवू नको. अशा प्रकारचे इंद्रिय कर्म. पण त्याच्यामुळं जर आपण डोळे तुम्ही घ्यारे सुख पहा विठोबाचे, मुख कान तुम्ही ऐकारे कान माझ्या विठोबाचे गुण, कानानं माझ्या विठोबाचं गुण ऐका, मनात येते धावं घे, मनाला तिथं लावा. असं जर झालं तर वासनेची शांती होती. पण वासना संपत नाही. वासना माणसाला संपवून म्हणून नको नको मना जाऊ वासनेचे असंगे. काय झाले पहा त्या रावणाचं काय झालं, वासन्या संघ गेला राजा रावण, कुळ संपून टाकलं. असं हा असणारी वासनाच्या वासनाची ज्यावेळेस सर्व इंद्रिय प्रभू रामचंद्राच्या असणाऱ्या चिंतनात जातात, प्रभू रामचंद्राचं कार्य करतं, देवाचं कार्य करतं, तर वासना शांत होती. वासना शांत झाली की साधकाला सुखसराम प्राप्त होतं. बघा धावाधाव संपली की शांती आहे का नाही. पण आपण धावतो त्याच्यामुळे दुःख होतं. म्हणजे वाचा आईची निजा निंद प्रतिती या नाव सार्थक तपस्थिती निज देह मिथ्यात्वे देखती मुख्य परमार्थी तो एक. अशा प्रकारचं जे काय असणारे आत्मप्रतीती आपल्या स्वतःला आलेली अनुभव आहे. आणि ह्यालाच असणार तप झालं म्हणतात. नाहीतर आता कुठं सवड आहे. अल्प आयुष्य मानव देह शेतकरी ते अर्धरात्र खायमध्ये बालत्व पिळा रोग क्षय काय भाजनाशी उरले पहा. किती आयुष्य आहे, 100 वर्ष, 100 1 ते 18 बिगर मतदानात खेळण्यातच गेलं आहे का नाही. 1 ते 25 बालपणे गेले नाही ना. म्हणजे बाळाला काय कळतच नाही, जाऊ दे तसंच आहे. पुन्हा म्हणजे तारुण्याचे वशे मुसमुस करे, परत तारुण्यात आलं की म्हणजे जाऊ दे त्याचं कामच आहे, ती लग्न हिग्न करणं झालं. पुन्हा लग्नाचं वय संपलं की परपंच दाड करून म्हातारपणी परवर्तनी चिंता. पुन्हा म्हातारपणी मग भजनाशी काय उरलं, काय उरतं भजनाशी, काहीच नाही. मग कवा जायचं 12 वर्ष तप करायला, 100 वर्ष त्याच्यातनं 25 तर खेळण्यातच गेले, राहिलेलं 25 असणार. मधला जो काय अंतर आहे 4-5 वर्ष राहिले नीटकी चांगली. मग कसं 12 वर्ष तप होणारच नाही. मग त्याच्यासाठी मुख्य तप काय असेल तर साधकाचं म्हणजे असणार देह शुद्धी करणे, भगवंताचं नामस्मरण करणे, चिंतन करणे, ह्याच्यातच असणार तपाचं सार्थक झालं म्हणून समजावं. आणि ह्यालाच मुख्य परमार्थ म्हणतात. म्हणजे वाचा आईचे श्रीरामे पुजता शेवरीच आली पूर्णावस्था श्रीराम चरणी ठेवून माता समस्त तत्वता वृत्तांत सांगत. अशा प्रकारच्या प्रभू रामचंद्राने शबरीला बोलल्याबरोबर शबरीचा गर्व अहंकार संपला, आनंद वाटला, मनाला असणारा धीर आला. बरं झालं ज्याच्यासाठी वाट पाहत होती तो आज भेटला, अतिशय आनंद झाला. आणि आनंदाच्या भरात म्हणजे असणारा आपला वृत्तांत शबरी सांगू लागली. म्हणजे प्रभू रामचंद्र शबरी कोण होती, भिल्ल होती. भिल्ल म्हणजे पारधी समाजातली होती असणारी. आणि ती भिल्ल होती. लग्न होतं तिचं, लग्न होतं म्हणून आपल्या देवकार्य असतं की देवकार्य त्यांच्यात बी होतं. बकऱ्याचं देवकार्य असतं, आपल्यात कोणाच्यात असतं, कोणाच्यात नसतं. तिच्यात बकऱ्याचं देवकार्य होतं. मग म्हणजे असणार लग्न जमलं, सगळं असणार झालं. शबरी म्हणले आपल्या पप्पाला म्हणले मंडप सुंदर टाकला, म्हणले मला एकदा पेर फटकान मला कोणचं मला काय ती बी बघून येऊ द्या. म्हणजे मालकाचं तर सवय सोडून द्या, पण म्हणजे मंडप किती सजवला ते बघून येऊ द्या. म्हणजे एकदा उद्या मी खाली मान घालून जाणार, खाली मान घालून येणार, कसं बघणार, म्हणजे मंडप बघून येऊ द्या. म्हणून शबरी घरातनं बाहेर पडली, मंडप बघितला तर मंडपाच्या जनावरांची असणारी बोकडांची लाईनच्या लाईन होती बांधलेली. तिने विचारलं पप्पा हे कशासाठी, काय नाही म्हणले तुझं लग्न आहे उद्या आणि लग्नात आलेल्या माणसांना जेवणाचा कार्यक्रम आहे. ती म्हणली माझ्या एकट्यासाठी एवढ्या जीवांची हत्या होत असली लग्नच करायचं नाही. घरातनं पळून गेली, रात्र झाली, रातच पळून गेली, कुणाला सुद्धा सापडली नाही. मग गेली तरी वनात कुठं, एका तालीच्या आड एक जनावर मेलेलं होतं. आता कुत्रं मेलं तर किती वास येतं, लांब वासतं, माणसं तरी जातील का तिकडं. जनावर कुजून मेलेलं होतं कुत्रं, आणि तिथं त्याच्या आश्रयाला दडून बसली. सगळीकडं हुडकलं, कुठंच सापडली नाही. तिथं जिथं वास येत होता जनावराचा तिथं कोणी गेलं नाही. त्याच्यामुळे गायब झाली म्हणली शबरी तिथून उठली, चालत म्हणजे मातंग ऋषीच्या आश्रमाच्या ठिकाणी गेली. आणि ह्या मातंग ऋषीच्या आश्रमात एवढे पवित्र असणारे साधक राहत होते. आणि ही भिल्लाची शबरी
अजिबात आमच्याकडे यायचं नाही. का तर ह्यांनी किती पवित्र होती, का थेंब जरी पडला तर त्याच्यातनं फुलं उगवत होती घामाचा, एवढी पवित्र. आणि अपवित्र शबरीला येऊच दिनात आश्रमात. नको म्हणले, तू जर पाण्याला स्पर्श केला, तुझ्या पाण्याच्या स्पर्शाने आमचं पाणी आटून जाईल. तिला अजिबात येऊ देत नव्हते. पण मातंग ऋषीने तिचा भाव ओळखला. मातंग ऋषीला म्हणले, मातंग ऋषी म्हणले चिंचच्या झाडावर, एक चिंचचं झाड होतं आश्रमाच्या ठिकाणी, त्या झाडावर दिवसभर त्या झाडावर बसायची आणि रात्री शिष्य मंडळी झोपली का त्या झाडावर उतरायची, रस्ता झाडायची. माझे प्रभू रामचंद्र आज येतील, उद्या येतील, असं करत 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 कित्येक वर्षे असणाऱ्या त्या मातंग ऋषी बरोबर भाव ठेवून, विश्वास ठेवून त्या प्रभू रामचंद्राचा निसतात रस्ता झाडायचे. एक दिवशी प्रभू रामचंद्र त्याच्या मनात आले, तिला बोलले आणि भाव भक्तीचा भुकेला, प्रेमाचा असणारा एवढा भुकेला प्रभू रामचंद्र उष्टी शबरीची बोरे खाय. शबरीची उष्टी बोरं प्रभू रामचंद्राने खाल्ली. एवढा असं का तिला वाटत होतं माझे प्रभू रामचंद्र येणार, देवाला आंबट लागलं तर, म्हणून ते अर्ध खायचे, अर्ध चाखून बघायचे, गोड लागलं तरच जवळ ठेवायची आणि चांगलं असलं तर प्रभू रामचंद्रासाठी ठेवायची. असा तिचा भाव होता. पण लक्ष्मी म्हणजे तिची बोरं एवढी मंगळबाई असली कवा आंघोळ फिंगोळ केली का त्याची गाटा गाटा प्रभू रामचंद्र बोरं खायला लागले. लक्ष्मी म्हणजे अशा हातात होती, अशी हंडी लावली, अवेलना साधू संतांची केली आणि त्याचीच असणारे पर्वतावर दिव्य औषधी झाली आणि तीच लक्ष्मी मंदिरला पुन्हा असणारे लक्ष शक्तीचे उठवण्याच्या वेळेस कामाला आली. अशा प्रकारची असणारी शबरीच आणि प्रभू रामचंद्राचं बोलणं झालं. कुठं झालं तर प्रभू रामचंद्राने महाराष्ट्र सोडला. आता पंपा सरोवर म्हणजे हंपी आताच गाव कर्नाटकातलं आणि तिथं असणारे प्रभू रामचंद्राची स्वारी गेलेले आहे. आता तिथं पुढे किष्किंधा नगर सुद्धा येणार आहे, ती सुद्धा कर्नाटक मध्येच आहे. ऐका म्हणजे आता कर्नाटकची कथा. तुझे होताची दर्शन सकळ तप सकळ ध्यान सकळ दे घ्याता ध्यान सकुळ अनुष्ठान. आज माझं प्रभू रामचंद्र तुमचं दर्शन झालं. ते रूप पाहावे बघा, ते रूप पाहावे तरीच जन्म यावे. ज्या जन्माला ज्याच्यासाठी तप करत होती, ज्याच्यासाठी ध्यान करत होती, ते भेटला. देहाचं सार्थक झालं. वाचा आजी माझी सफळ वृत्ती, आजी माझी सकळ स्थिती, आजी माझी सफळ भक्ती, जी कृपेरपती. आज माझी वृत्ती सफळ झाली म्हणले असणार. उजळले भाग्यात अवघी चिंता वारली. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. मातंग ऋषी संतांचं दर्शन झालं गेलं आणि त्या दर्शनामुळे प्रभू रामचंद्र भेटलं. माझं आजपर्यंत तप भाग्याला आलं. एवढंच नाही म्हणजे आजपर्यंत केलेली भक्ती, त्या भक्तीच्या कृपेने प्रभू रामचंद्र आमच्या घरी आले. वाचा पूजे करिता नामस्मरण सहित पूर्वजा उद्धार बाबा, त्या तुझे आली दर्शन सफळ जनन. तुमचं नामस्मरण केलं तर आपण उद्धार यात नवल काय कुळाचं उद्धार करणारं प्रभू रामचंद्र तुमचं नाव आहे आणि तेच प्रभू रामचंद्र माझ्या असणाऱ्या आश्रमात आले म्हणून माझे आज भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा. वाचा पूजे देखील चरण जन्म मरणाची बोळविले मी तू पण सुख संपन्न. प्रभू रामचंद्र तुमच्या असणाऱ्या पायाकडे पाहिलं, जन्म मरण माझं संपलं गेलं, अतिशय सुखाने आनंद वाटला म्हणजे प्रभू रामचंद्र ऐका. उदयता चित्र कुठी मुनी मार्गी उतरले मुनी सूर शंभू जाता विमानी म्या पार्थिनी पुशिले. मला म्हणलं तुम्ही असणाऱ्या चित्रकूट पर्वतावर असणाऱ्या चित्रकूट पर्वताच्या ठिकाणी आल्यानंतर अनेक मुनी ऋषीवर यांचा तुम्ही उद्धार केला आणि त्याच वेळेस तुम्ही शर्वांग ऋषीला सुद्धा विमानात घेऊन जात होता. तेव्हा माझ्या डोळ्याने उघड होऊन मी बघितलं बरोबर सांगितले मज प्रती तुझ्या आश्रमा येईल श्री रघुपती. तै पासून अहोरात्री चरणाची दरड झाले. शर्वांग ऋषी विमानात बसून चालले होते. मी त्याला बघितलं म्हणजे कुठं चालला म्हणले माझं प्रभू रामचंद्र दर्शन झालं, मी चाललो वैकुंठाला. मग मला म्हणले मला जसं दर्शन झालं बरोबर रामचंद्राचं तुला बी दर्शन होईल. जरा धीर धर, निष्ठा सोडू नको, निष्ठी करू नको. आज नाही उद्या नाही प्रतीक्षा कर, वाट बघ म्हणले आणि तेव्हापासून मी प्रभू रामचंद्राचं ध्यान करते. आज 12 वर्ष झालं. वाचा जाणून भावार्थ कृपेने आलासी रघुनाथ तरी आजी राहून येत पूजा येत अंगीकारे. असं असणारा माझा भाव प्रभू रामचंद्र पाहिला तुम्ही आणि भावा सरशी प्रगटे देवादिदेव भगवंत प्रकट झाले म्हणले तर प्रभू रामचंद्र असू द्या म्हणले आजची रात्र हितच राहा म्हणले. रातभर चालणार आहे उद्याच्याला
मिळतच आहेत की दुकानदार, मी बाहेर बघायला लागलो होतो. दुकानदाराची हिथं उद्याच्याला जेवण आहे. प्रभू रामचंद्र आजची रात्र तुम्ही हिथं, आजचे दिवस हिथंच मुक्काम करा. पण उद्याच्याला हिथं जेवण आहे का त्यांच्या घरी जेवण आहे? पण त्यांच्या घरी आहे म्हणले. त्यांच्या घरी प्रभू रामचंद्र जेवायला चला आणि त्यांच्या पूजेचा तुम्ही अंगीकार करा. म्हणजे शबरीचा उद्देश, शबरी म्हणले आजचे दिवस मुक्काम करा आणि माझा असणारा पूजा अर्चेचा स्वीकार करा. सूक्ष्म सामुग्री अति पुनित किंचित केली असे येत ते अंगीकारावी श्री उलात समवेत श्रमित्र बरं सखा समित्रा सहित प्रभू रामचंद्र सूक्ष्म बरं का, अतिशय थोडीशी असणारी तुमच्यासाठी मी साहित्य गोळा केलेलं आहे. तर लक्ष्मीजी सहित तुमची बी पूजा करण्याची माझ्या मनामध्ये इच्छा आहे. तर त्याचा तुम्ही अंगीकार करा. फुलाची पाकळी तरी अंधी म्हणजे वाचा. ऐसे ऐकून शबरी वचन संतोपला श्री रघुनंदन विधियुक्त पूजा अंगीकारून वन भोजन स्वयके. अशा प्रकारे शबरीचे असणारा भाव पाहायला गेला आणि शबरीचे असणारा प्रेम पाहायला गेला. पाहून प्रभू रामचंद्राला आनंद झाला आणि फळहार केला. म्हणजे काय केलं? थोडीशी असणारी फळं होती तिच्यापाशी, तीच म्हणजे बोर, आणि ती बोर प्रभू रामचंद्राने खाल्ली म्हणतात. श्री जय मात्री श्री प्रभु रामचंद्राय नमो. संत सोनी बोलिला श्री रघुनाथाचे धनुज मुखे तुझे सामर्थ्य ऐकोनी आम्ही आलो येत तुझे आचरित पावया. असं म्हणजे असणार. लक्षात ठेवा, वाईट माणसाने सुद्धा स्तुती करायची. चांगली तर करते तीच करते ती, पण वाईटाने ज्याचा असणार शरीर राक्षसमय आहे, असा धनु आहे, त्या धनुना असणार शबरी माता तुमची माहिती सांगितली. म्हणून म्हणलं चला बघू, वाईट माणसं ती लय चांगलं आहे म्हणते ती, बघावं असं प्रभू रामचंद्राला वाटलं. त्या धनुचं ऐकून तुमचं असणारे कशी वागणूक आहे बघायसाठी आलो असं प्रभू रामचंद्र शबरी मातेला बोलू लागले. धनुदानवे जे सांगितले त्याहून अधिक ऐसे श्रीरामे बोलिले मन आनंदाले शबरीचे. त्या धनुदान राक्षसाने एवढीस सांगितलं आणि जेव्हा तुमच्या घरात आलो तर एवढं मला दिसलं. त्याच्यामुळे लय आनंद झाला. शबरीला बी काय म्हणा मंत्राचा महत्व पूर्ण करा. कोमे जन यवन ऐ सोमनाना सुकले पण आटे जीवन बहु काळे. म्हणजे असणाऱ्या सद्गुरूच्या सामर्थ्याने असणाऱ्या त्याच्या कृपा आशीर्वादाने या तळ्याचं पाणी कधी आटतच नाही, फुलं सुद्धा असणारी कधी कोमेजतच नाही. ती सद्गुरूचे सामर्थ्य भले जैसे ऐकिले तसे देखिले, वचनाने पाळिले त्याने देखिले. हे पाय काय सद्गुरूचे असणाऱ्या काय सामर्थ्य आहे, काय ताकद आहे, सांगायची काय गरजच नाही. प्रभू रामचंद्र जे त्यांनी मला सांगितलं, जे पाहायचं होतं ते पाहायला मिळालं, जे दाखवतो म्हणलं होतं ते दाखवलं म्हणले. ते आईचे बोलून वल्लाचा श्री रामचरणी ठेविला माता काही एकमय मागे नाता दयावंत ते. अशा प्रकारचा शबरीला आनंद झाला. आनंदाच्या भरात प्रभू रामचंद्राच्या असणाऱ्या पायावर डोकं ठेवलं. प्रभू रामचंद्राला म्हणले, प्रभू रामचंद्र जाता जाता थोडस मागते म्हणले, तेवढं द्या. तुझे घ्यावया दर्शन जगले देहाचे धारण, तरी तुझे जगली चरण कार्य कोण द्या. प्रभू रामचंद्र असणारा तुमच्या असणाऱ्या चरणाचं दर्शन घेण्यासाठी तुमच्या पाहण्यासाठी म्हणजे असणारा हा देह धारण केला होता. जीव देहाच्या ठिकाणी जीव ठेवलेला होता. आता म्हणजे ते देहाचं काम संपलं का नाही, पण आपलं वेगळंच काम असतं. वाचा तुझं देखता श्री रघुनाथा गेली देहाची मोह ममता, कोणी त्यागी न जीवाता कृपावंत असणारा प्रभू रामचंद्र तुम्हाला पाहण्यासाठी म्हणजे असणारा हा मी देह धारण केला होता. जीव आवळून धरलेला होता. पण आता वाटतं बास, ह्या देहाच्या संगतीनं जे प्रभू रामचंद्र तुम्हाला पाहिजे होतं ते पाहिलं. आता तुम्ही मला आज्ञा द्या, मी माझा देह असणाऱ्या ममता संपून टाकते. देह संगती आम्ही तर दोष देह संगती तो स्वान काही देह तोची महानायक परम दुःख त्या देह संगे. अवघड आहे का नाही शबरीचं बोलणं, कसं बोलावं काय कळत नाही. म्हणून माणसं म्हणते ते दोन तोंडी मांडू. आता हिला ही जर शरीर नसतं तर देव भेटला असता का? आता शरीराला नाव ठेवायला लागले. जोवर देव भेटत नव्हता तोवर शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, शरीरा साधिले होय साध्य, शरीर साधले होय साध्य, शरीर साधले परब्रह्म.
म्हणून शरीरात चांगलं चांगलं शरीर चांगलं चांगलं शरीर चांगलं आहे त्या शरीरानेच असणार प्रब्रह्म मिळवता येतं. आणि पण ही शरीर नासका बी आहे कुचक बी आहे. कोण सांगतंय? मदरसा आपल्या बाळाला सांगते पाळण्यात झोपाला झोका देताना सांगते. मदरसा काय म्हणते आपल्या आपण बाळाला काय अंगावर गाते ती मदरसा काय गात होती? हा काय गात होती? सुंदर असणारा हा देह नाशिवंत कुर्म कीटकांचा बांधा रव रव दुर्गंधी अमंगळतेचा बांधा वरी चर्म घातले रे मलमूत्राचा बांधा. म्हणून स्मरा ते हरिहरा शरण जाई तू गोविंदा. पाळण्यातच बाळाला सांगितले ते भगवंताला शरण जा. का तर ह्यात हे नास काय कुच काय म्हणले. पण काही ठिकाणी म्हणतात शरीर चांगले चांगले उत्तम आहे. का तर शरीर साधले होय साध्य परब्रह्म परब्रह्म या शरीराने साधता येतं. आधी परब्रह्म शरीराने साधलं जे पाहिजे ते पाहिलं. पुन्हा म्हणले शरीर म्हणजे कसं माहितीये का? कुत्र्याने उलटी करावी का? हा तसलं शरीर आहे म्हणले. अतिशय नाचक कुचकाय शरीर म्हणले. शरीर म्हणजे महानरक आहे. दुःखात होत असेल तर ह्या देहाच्या संगतीनच होता असा देह आहे म्हणजे. देहाची संगाती आईची धोक्याने न किती देह संगाची करीन निवृत्ती कृपे रघुपती आज्ञा प्रभू रामचंद्र तुम्ही आज्ञा द्या म्हणले. का तर हसणारे ह्या देहाच्या संगतीने म्हणले अनेक असणारे निर्णय वर्णनच करतात नाही. एवढी दुःख आहेत किती दुःख आहेत वाचताच येत नाही. सुख पाहता जेव्हा एवढं दुःख पाहता डोंगरा एवढं दुःख असतं. पण तसंच पुढच्या ठेस मागचा शहाणा कधीच होत नाही. चल दे म्हणतात. मग प्रभू रामचंद्राला म्हणले आज्ञा द्या म्हणले मला असला हे नको म्हणले संपून टाकते. ऐशेच्या बरी सोय प्रार्थन गातले चरणी लोटांगणा दे कोणी तुटला श्री रघुनंदन आज्ञा संपूर्ण. अशा प्रकारची शबरीची प्रार्थना प्रभू रामचंद्राने आज्ञा करणे. प्रभू रामचंद्राने शबरी मातेचा भाव पाहिला आणि शबरी मातेला म्हणले मरायचं तुला मर. मग कोणीच्या बरीच्या वचनाशी श्रीराम बोले अति उल्हाची चांदणी आधी लोभाची परलोकाची चुक्या जसं प्रभू रामचंद्राने ऐकला बरोबर असणारा प्रभू रामचंद्र शबरीला म्हणाले देहाच्या ठिकाणचा अहंकार संपून परलोकाला निवांत जावा. कोणी या श्रीराम वचनाच्या बिघाडणी निज तेजाची चेतवण केले दहन देहाच्या. प्रभू रामचंद्राचा बोलणं ऐकला असणारे शबरीनं म्हणले असणारा पंचाग्नी असणारा आपला स्वतःचा जागृत केला असणाऱ्या जठराच्या ठिकाणचा आणि त्याने आपला देह संपून टाकला. श्रीराम पुण्याची निज शक्ती झाली तिथीच्या बरीचशी कोण लोक प्राप्ती त्याही घाती. प्रभू रामचंद्राचं दर्शन झालं. प्रभू रामचंद्रासमोर दर्शन घेत प्रभू रामचंद्राचं चिंतन करता करता आपला देह संपवला. त्या देहाला कुठली गती प्राप्त झाली ऐका. ऐसे पुण्याचे सामर्थ्य रुची तैचे लोक पावत ऐंच्या वरी पाप पुण्याती समर्थ श्रीराम असणारा पुण्याच्या जोरावर ऋषीवर ज्या लोकात जातात. पण हित मध्ये प्रभू रामचंद्राच्या शक्तीनं पाप आणि पुण्याच्या पलीकडे शबरी गेली कुठं पोहोचली. रे रामदर्शनाचे पुण्य दिव्य भोग वेचिणोई शबरी पावली अक्षय ताण गमन गमन प्रभू रामचंद्राच्या दर्शनाच्या पुण्याच्या जोरावर शबरी म्हणले स्वर्गाला गेली नाही. का तर स्वर्गाच्या ठिकाणचं असणारं भोग संपलं. जेवढे इथं एवढं दिवस पुण्य केलं तेवढं दिवस स्वर्गात ठेवतात. पुन्हा भाड्याचं घर खाली कर म्हणल्यासारखं वर्ण ढकलून देतात. पुन्हा पावसासारखं यायचं वाहतो वाचून पुन्हा परिवे जायचं. असं पुण्याचा क्षय होत असणार तिथं म्हणले असणार स्वर्गाच्या ठिकाणी. स्वर्गात सुद्धा नाही वैकुंठात सुद्धा नाही म्हणले असणार. जे कुठलं स्थान गेलं पुन्हा येणं नाही जाणं नाही सायुज्य मुक्तीला. ऋषीश्वरांच्या पुण्य संपत्ती भोग क्षय जय क्षय जाती ते पावती पुनरावृत्ती शबरीच प्राप्ती ते नाही. शबरीला ती प्राप्ती करून दिली नाही. मग पुण्याची पाहुटी सरे इंद्र पदाची उटी उतरे जीव लागती माघारी मृत्यू लंका माझारी. 5 वर्षांनी घरी येतातच तसं यावं लागतं. पुण्य संपलं की स्वर्गात खाली वाचा. ते नित्यवती श्री शिवकाजी ते वस्ती सरकारी काय शबरी पावली तया लोक शिवादी कनिज पूजा. शिवाधिक असणारे सर्वांना पूजेने आराध्य दैवत असणारे महादेवजी. ह्या महादेवजीच्या ज्या ठिकाणी सनत सनंदन सनत कुमार राहतात त्या ठिकाणी शबरीला जागा मिळाली म्हणजे वाचा. श्रीरामद्राची पुण्य परिपूर्ण दिव्य मानाई ती शिन लागाची विमान केले गमहानी जगाती. तिला काही विमानाची गरजच लागली नाही. कबंदला हंसयुक्त आलतं. हिला काही विमानाचीच गरज नाही. आपल्या सुसामर्थ्याच्या जोरावर प्रभू रामचंद्र दर्शनाच्या पुण्यावर म्हणजे स्वतःच्या गतीने भरभर गेली. जे जाती विमान गती ते पावती पुनरावृत्ती ते नाही शबरी प्राप्ती.
अगम्य गती ते गेली. अगम्य गम्यच असणार. कुठल्या पशी गेली, कशात बसून गेली, कशी गेली सांगताच येत नाही म्हणजे असणार. का तर मनात गेलं पुन्हा महागारी, म्हणून म्हणले तिला मनाच नाही. महागारी येणं जाणं संपलं, अशा ठिकाणी पोहोचवलं. श्रीराम दर्शन पुण्य संपत्ती अक्षय सुखाची सुख वस्ती. शयानावाच्या कल्पांती निज प्राप्ती शबरीशी. अशा प्रकारची प्राप्ती शबरीला झाली प्रभू रामचंद्राच्या दर्शनाच्या पुण्याच्या जोरावर. या भवरूपी सागरात पुन्हा येणं नाही, पुण्यही कधी संपणार नाही. अक्षय ठिकाणी त्या ठिकाणाचा अक्षय कधीच होणार नाही, अशा ठिकाणी बसवलं. श्रीराम कथाची रेटी पाप पुण्य पडली तुटी. खुंटली जन्म मरणाची गोटी अक्षय संतुटी शबरीशी. प्रभू रामचंद्र पाहिल्या बरोबर पाप पुण्य पापा तापा झाली तुटी. पाप बी संपलं, ताप बी संपला म्हणजे असणार, पुण्य बी संपून गेलं असणार म्हणलं. आणि जन्म मरण सुद्धा संपला. आता पुन्हा किती वेळा यावे जन्म, किती व्हावे फजित. ह्या फजितीतनं बाहेर प्रभू रामचंद्राने शबरीला काढलं. होय श्रीराम कृपा मूर्तीच्या वरी तरली सुखानुभूती. स्वर्गी जय जयकार करी ती सुमने वर्षती. अशा प्रकारे प्रभू रामचंद्राच्या कृपाशीर्वादाने शबरीचा उद्धार झाला, सर्वांना आनंद झाला. विमानाची दाटी पुष्पाचा वर्षाव, स्वर्गावरी देव करता फुलांचा वर्षाव केला. आणि प्रभू रामचंद्र या परिचवरी उदाहरण श्रीराम केले आपण. एका जनार्दना चरण जगत उद्धारण श्रीराम. अशा प्रकारे असणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरू जनार्दन स्वामीला शरण घेऊन म्हणले ह्या त्या ठिकाणी शबरीचा उद्धार प्रभू रामचंद्राने केला. असा जड जीवांचा उद्धार करण्यासाठी प्रभू रामचंद्राने उद्धार करत करत कुठं निघाले. शबरी यात्रामाती वित्रहांत राम लक्ष्मण वैतो नित्याचा वन शवसाय पाचा तवा पूर्व. शबरी म्हणले आजच्या रात्र तुम्ही हितच मुक्काम करा. प्रभू रामचंद्र बोल म्हणले करतो मुक्काम. म्हणले आजचे दिवस काय म्हणले उद्याच्याला लय तिकडे भारी भारी जेवाय आहे. परत कुठं मिळतं नाही मिळतंय. मग म्हणले रात्रभर हितच राहतो. प्रभू रामचंद्र दिवस मावळा होता. मावळ्या बरोबर म्हणले जरा म्हणले बगी छत्री बघू, वनराई बघू. वनराई बघायला लागले. कधी न पाहिलेलं चित्र प्रभू रामचंद्राच्या डोळ्यावर दिसलं. काय देखणी मृग शावक्षी वदनाची ताटवली मृग नयनाई. मदन चोबल श्री रघुनंदन मन मोहन श्रीराम. मनाला मोहन टाकणारे प्रभू रामचंद्र, मनाचं मनोरंजन करणारी त्यांची कथा आहे. जीवनातली व्यथा संपवणारी कथा, थाक संपवणारी. थकवा दिवसभराचा आलेला थकवा बर का. येताना वाटतंय लयच कठाळा काम दमून गेलं. पण हित आले की काय होतंय काय नाही काय आगात ती म्हणले आगात तिथे तुमच्या म्हणजे राम. मग म्हणले असणारा प्रभू रामचंद्र मनाला मोहन टाकणारे प्रभू रामचंद्र. बघता 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 हरिण दिसलं. हरिण. आणि त्या हरणाच्या डोळ्याकडे बघितलं. झाली बाबा सीता माऊलीची आठवण झाल्याबरोबर प्रभू रामचंद्र कामातून झाले. पुढे काय झालं. हे राम नित्य निष्काम त्याची चोबलाती काम काम निष्काम क्रम काम संभ्रम अवधार. नित्य निष्काम असणारे प्रभू रामचंद्र पण असलं दृश्य दिसलं फॅशन वॉच केलं चुकल्यानं की कामातून झाले. आणि त्या कामाचं असणार निसंभ्रम ऐका म्हणतात. वसंत वन शोभायमान कोकिलांच्या पंचमाला पवनाई. ऐकोनी श्री रघुनंदनाचं काम संपूर्ण सीतार्थी. मग असणारा वसंत ऋतू चाललेला होता. वसंत ऋतू असल्यामुळे असणार कोकळ पंचम स्वरामध्ये गात होत्या. आणि तेवढ्यात आपली सीता माऊली अशीच वरडत होती, अशीच गात होती. आणि ती कोकळासारखंच होती. कोकळच आवाज ऐकून सीता माऊलीची आठवण झाली. म्हणले कुठं आहे त्या कोकुळा पूजन मदनाचे दुधार बाणाई. हृदय बिंदिती दारुण द्वंद्व संपूर्ण हा करीतो. लोकशी मंदिरा म्हणले नाही ना असं म्हणले ना वही नाही सुटली बरोबर आहे ना. मला म्हणले असणाऱ्या लोकशी मंदिरा प्रभू रामचंद्र म्हणू लागले. लोकशी म्हणजे बघती कोकिळा आवाज बंद करून लई वरडायला लागली. 9:30 वाजल्यात तरी. लक्ष्मी म्हणा करी गाली वारानं कोकिळानं सांगितली पूजन माझे नाही का वचन रघुनंदन कोपला. म्हणले गोल ती पिटली. म्हणले किती गप म्हणतो तरी लईच वरडायला लागली. म्हणजे ती कोकिळा. लक्ष्मी म्हणजे सांगा की तिला म्हणले लय राग यायला लागला बर का मला. खुंटो वदते वचन याची पडो मद्रड मौन. रागे छवे श्री रघुनंदन शाप दारुण स्वयं बदला. स्वतः प्रभू रामचंद्राने त्या कोकिळेला शाप दिला.
किती गप म्हणतो तर गप म्हणणं बसत नाही म्हणले. तुला म्हणले महामौन म्हणजे तू गप्पच राहावी, कधी वरडावी वाचा. याचे कुंठ वदते वचन याची पडोदरड मौन रागाच्या रघुनंदन शापदारुण स्वय बदलाय कोकिळावी नवी याती दीन चवेची तुटला श्री रघुनंदन वसंती तुझं मधुर वचन येरवी मौन सर्वदाय. मुकीच होतील म्हणला तू. झाली ती मुकी जागेवर झाली, देवाचा शाप आहे, मुकीच झाली कोकिळा. काय करावं म्हणले असणार प्रभू रामचंद्र. असं असतं बाई कुठं म्हणले आम्ही आमच्या नादात गाताव म्हणले असणार. आणि तुम्ही म्हणले वाचच घाली होती माझी म्हणले. असं असतं का प्रभू रामचंद्र म्हणले असणार. मग का तुमच्या पाया पडते, तुम्हाला हात जोडते, काहीतरी उत्शाप द्या. मग प्रभू रामचंद्राने उत्शाप दिला. ज्यावेळेस वसंत ऋतूला सुरुवात होतील तेव्हाच तुझा आवाज निघल, नाहीतरी रिवारी तू नीट खट्ट बंद पडशील. लक्ष्मण माझे सन्मुख कजराटी मृग रमतम रागी पाठी माझ्या कामच्या बहनी उठी द्वंद्व द्रष्टी हा माझा. बघ लक्ष्मी म्हणजे हे कोकिळाचं संपलं की पुढं बघितलं तर ते हरिण म्हणले असणार. बघ म्हणले त्या हरणाच्या हरण म्हणले हरणीच्या पाठीमागे लागलेला आहे म्हणले. आणि बघ कशी द्वंद्वाला पेटलंय. बघ की मलाच मिळाली तुला नाही मिळाली. या असलं म्हणले माझ्या समोर म्हणले भांडणाचे कुरापत काढायला लागलाय आणि माझं असणारं काम पेटवायला लागलाय म्हणले. त्याला काहीतरी सांग लक्ष्मी म्हणजे. माझ्या मूर्खत्वाच्या गोष्टी सांगत मृगीच्या कर्णपुटी सीतारवली बोरटी मूर्ख श्रेष्ठी श्रीरामा. काही विचार करेना आणि विचाराच्या परिणामाचं बी काय ती बघी नाही म्हणले. बघ म्हणले ते हरण त्या हरणीच्या कानात सांगतोय प्रभू रामचंद्र किती मूर्ख आहेत आणि मी किती शहाणा आहे. माझी बायको माझ्या जवळ आणि प्रभू रामचंद्रची बायको सांभाळणं त्याला नीट झालं नाही म्हणले. नेली की त्या राजा रावणाने चुरून माझ्या गोष्टी म्हणले त्या कानात हरणाच्या सांगायला लागले. बघ लक्ष्मण पशु पक्षी काग कोप कपत त्रिपासनी नावे परत आहे वनी सांडोनी गेला सीता मुख्य मूर्खता श्रीरामी. बघा म्हणलं काय सांगतोय कानात. अंतरीचे विषय स्वभाव आहे बाहेर निघेन आवडीता पर्यावरण ना बरं का. आपलं काय झालं का नाही तिकडे बोला नाही आमचं बोलतात काय गवून बरं तेवढं नाही शॉर्टकट आपलं वेळेचा अभाव आहे बरं का. काय जर झालं तर आमचंच बोलतात की असं वाटत असतं काय झालं की. मग तसं ते प्रभू रामचंद्राला वाटायला लागलं पशु पक्षी ती जी काय कुजबुज करत असतील त्यांच्या नादात असतील तरी ते हरिण त्या कोणाला सांगतोय. बघा त्या पशु पक्षीची सुद्धा नरमादी त्यांच्या संघ येते. आणि ह्या प्रभू रामचंद्र काय मूर्खपणा केला म्हणजे असं मूर्खपणा असतं काय म्हणले. हातची सीता माऊली पळवून नसतो कुठं बसला होता असं ते कानात सांगतोय म्हणले. तिची आरवणी सीतारणी वनी रडत भवतात आहे श्रीरामाची मूर्खता मज सर्वता प्रभू रामचंद्रासारखा माझ्यात मूर्खपणा नाही. कोण सांगते हरिणीच्या पणा सांगते म्हणले प्रभू रामचंद्र लक्ष्मीजीला सांगायला लागले. बघ ती म्हणले मी का प्रभू रामचंद्राचा मूर्ख आहे काय म्हणले. हातात सीता माऊली होती तिला म्हणले असणार हुलकावून लावलं त्या राजा रावणा बरोबर म्हणले त्यांनी. आणि आता म्हणले बसला की बोंबलं तर रडत ह्याला विचार त्याला विचार. जवळ होती तवर नीट सांभाळ केला नाही काय आणून दिलं नाही म्हणले. काय हे आणा ती आणा म्हणले की कुठनं आणून काय आणू मरू काही नाही. मग आता मर म्हणले रडत बस असं ते हरिण त्याच्या कानात सांगताय म्हणजे त्याच्यासारखा मी मूर्ख नाही. सांडोनी निज कांता श्रीरामाई सांडवाच परत आहे ऐची माझ्या निंद करता मृग सांगत मृगी पाशी. मी माझी बायको सोडून राहत नाही आणि ती प्रभू रामचंद्र त्याची बायको सोडून राहिलं म्हणून त्याची बायको गेली निघून. अशा प्रकारचा त्या हरणाच्या हरण हरणीच्या कानात सांगतोय बरं का लक्ष्मी म्हणजे बघ त्याला. दे कोणी मृगाचे मैथून श्रीरामे शापिला तीक्ष्ण गुणाई रोज करिता दार गमन गाय प्राण जातीला. त्यांच्या असणारी अशी परिस्थिती प्रभू रामचंद्राने बघितली. प्रभू रामचंद्राला राग आणावरच झाला नाही. मला वाकुले दाखवता होता म्हणजे प्रभू रामचंद्र राग आला. रागाच्या भरात प्रभू रामचंद्राने शाप दिला. इथून पुढे तुम्ही जर असणार त्या मृगाने मृग म्हणजे हरिण नसन व मृग म्हणजे मोर असेल. मोर आणि लांडोर मृग हरिणच का हरिण तर इथून पुढे असणारा तुम्ही जर असं विषयाचा असं जर असणारा विषयामध्ये आसक्त झाला आणि विषयाचं सुख घ्यायला लागला तर म्हणले हरणा तू मरून जाशील. आई कोणी दुर्धराच्या पक्ती मृग श्रीरामाया ताशे काकुलती सगळ्याची तुटला कृपा मूर्ती शापणी व्रती स्वयंवद्या. मला म्हणले असणारा म्हणलं मरशीलच विषयाचा उपभोग घेताना म्हणल्याबरोबर असणार अतिशय दुःख त्या हरणाला वाटलं गेलं. काकुल त्याला प्रभू रामचंद्रासमोर गेला हात जोडला पाया पडला चुकलं म्हणला प्रभू रामचंद्रांचं बरं का. म्हणून
एकांत असावा, लोकांती नसावा. काही गोष्टी असणाऱ्या लोकांच्या ठिकाणी जर बघितल्या तरी भांडणं झाल्याशिवाय राहतच नाही. ती परंपरेनुसार हिथं आता दुसऱ्याचं बघितलं तर भांडण लागलं, राग यायला लागलाय. बघा, कुत्र्याचं जर बघितलं तर त्या दिवशी नवरा बायकोची भांडण होणार. शास्त्र सांगतंय. इथं बरोबर रामचंद्र दुसऱ्याची कामचेष्टा पाहतात, राग मनाने अंतकरणाच्या ठिकाणी येऊ लागला आणि त्यांना उगवच शाप देऊ लागले. हन्नाला शाप दिला. शाप दिल्याबरोबर ते काकून आलं आणि प्रभू रामचंद्राला आनंद झाला. आनंदाच्या भरात प्रभू रामचंद्र काय शाप देऊ लागले ऐका. घंटा पारदीचे राती गाये तुमचे प्राण जाती, ये रवी विचारता स्त्रिये प्रति सुख समृद्धी स्वानंद्या. ज्यावेळेस असणारे घंटा पारधी असणारा तुम्हाला जाळं टाकेल, जाळं ताडत तेव्हा तुमचा असणारा प्राण जाईल. पण असं हिरवी किती वेळेस बी असणार तुम्ही रथ झाला तरी तुमचा प्राण जाणार नाही. म्हणजे उन्मत्त कामे काम गजागजीची क्रीड पाणी मगोई मद सीतेची रावणी राजनाचे भोज श्री संगे. रामचंद्रावर पुढे लक्ष दिलं तर हत्ती आणि हत्तीवती म्हणले असणार. बघ 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 लक्ष्मण म्हणले मला लाज वाटलं अशा प्रकारचं कृत्य करायला लागले. ती म्हणले घाबराना ते बी म्हणले आणि मला खाली मान घालायची पाळी आणायला लागल्यात. मी बघ माझ्या स्त्री संग कसं हे म्हणले ह्याची स्त्री कस काय जे प्रेमे आसपाची सीता त्यावी तो सोंड ठेवी तो गजीचे माता है मज उपाची तो श्री रघुनाथ श्री कामत उन्मत्त. स्त्री कामाने उन्मत्त झालेला हत्ती बघ म्हणले मी जसं असणारे सीता मावलीला आश्वासित करत होतो तसं म्हणले तो हत्ती त्या हत्तीच्या अंगावर सोंड टाकून तिला व्यास अंजारतोय गोंजारतोय. सीता पुसता गजाशी काही न बोले श्रीरामाची गज क्रीडता निज गजी सिद्धेने श्रीरामाची कोप. रामचंद्र हत्तीला म्हणले आरामची सीता मावली तुम्ही बघितली का. पण आता तिथे त्याच्या नादात त्याच्या कामात आहे. त्यांनी काही लक्ष दिलं नाही, माझ्याकडे लक्ष देत नाही का. मग प्रभू रामचंद्राला रागाच्या भरात श्रीरामे चौबने आपण शापदी जला दारोण गजीची करता कावर म्हणत श्री संगे प्राण रागाच्या भरात असणारा तू म्हणजे श्री संगे रक्त झाला की जागच्या जागेवर मरशी. गजी गजा दिन वदन दोघे प्रार्थी श्री रघुनंदन त्यांचे निवचने संतोष शाप मोचन हत्ती बी असणारे दुःखी झाले. काकुलती प्रभू रामचंद्र हात जोडले प्रार्थना करू लागले. प्रभू रामचंद्र आमच्याकडून चुकलं, आता हिथून पण आमच्याकडून असं होणार नाही, काहीतरी उशब्द द्या. प्रभू रामचंद्राने आनंद वाटला. आनंदात प्रभू रामचंद्र काय उशब्द देतात. गजीशी करिता मैथून तू पडशी चेतन गजीने माता घालिता जीवन तुझा प्राण. विषयाचा उपभोग घेतात त्यावेळेस म्हणजे तुम्ही मरण अवस्थेला टेकचाल, बेशुद्ध पडचाल, तुम्ही बेशुद्ध पडणार. मग ज्या वेळेस ते हत्तीन सोन्यात पाणी आणून तुमच्या असणाऱ्या डोक्यावर पाणी टाकाल तेव्हा तुम्ही म्हणजे शुद्धीवर याचाल. गजी गजा पूर्वीला त्राण त्यांचे केली भक्षण 7 दिवसा सावधान मन विहरण. किती दिवस बेशुद्ध म्हणजे 7 दिवस बेशुद्ध पडचाल. 7 दिवस ती हत्तीन तुम्हाला रोज गवत आणून टाकेल म्हणजे मग ती गवत खाऊन खाऊन तुम्ही मग शुद्धीवर चांगलं दष्टपुष्ट होताल, पुढच्या मार्गाला वाचा. दया नावा गजो पशे जायचे मिरा विशील बोजाय कथा चुकी झाला गजा त्याने सहज सुख झालं. त्याला गजशेजाचं नाव ठेवलं गेलं तर असणार तेवढा उशा प्रभू रामचंद्राचा ऐकला म्हणला असू द्या 7 दिवस तार पाडा होईना पण आपलं प्रज्वलन असणारी शक्ती वाढती, प्रसार होत आहे. आनंद वाटला. पुढे काय करू लागलाय का अद्यापि गजगजी मैथून तेथे चालते विंदाण बाप विनोद श्री रघुनंदन विचित्र विंदाण करीत. आजपर्यंत अशा प्रकारे हत्तीने हत्तीमध्ये आजपर्यंत सुद्धा आहे अशा प्रकारचं विचित्र असं विंदान प्रभू रामचंद्राने का तर आती तिथं माती करायला आती करायला लागली होत. ह्याला देव कळाना, माणसं कळाना, काहीच कळाना. आपण कुठं आहे तर कसं काय वागावं ही आचरणाला बिघडली. त्याच्यामुळे प्रभू रामचंद्राने ह्यांना लाईनवर आणलं, मार्गाला आणलं. नाहीतर ही अवघड परिस्थिती होती जगताच्या ठिकाणी. म्हणजे कुणीच कुणाला विचारणार, देवाला सुद्धा ओळखी नाही गेली, देवाला कड सुद्धा पाहणं गेली, आपापल्या कामातच निमग्न व्हायला लागली. म्हणून त्यांना लाईनवर रस्त्यावर आणण्यासाठी प्रभू रामचंद्राने अशी विचित्र करणी यव्वनाच्या ठिकाणी केली. आता उद्या अजून प्रभू रामचंद्र काय काय करतील, कसं काय करतील, कोणाला काय बोलतील का नाही, का तिथून पुढे कोण भेटलं प्रभू रामचंद्राला, कोण पुढचा मार्ग दाखवतील प्रभू रामचंद्र. प्रभू रामचंद्र सुग्री वाळीची कशी भेट घेतील. अतिशय सुंदर गोड कथानक असणार. उद्या त्याला 8 वाजता 8:30-9ला लगेच संपन्न लगेच असणार. त्या दुकानदाराची महाप्रसादाचा कार्यक्रम आहे. सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्या का तर उद्या कांडाची सांगत आहे. म्हणले पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. दादा घेऊ दे की कोण आहेत
तिघच आहेत ना ते ताई यायच्या नाही का अजून दुकानदार आहेत नाही काय सिस्टम आहे त्याच ते म्हणले होते ना आम्ही पुण्याला पुण्याला गेले. जाणार कुठं बरं झालं. दादा घेऊ दे तिघच आहेत ते नाही का? पाय पालक श्री गणेशाय नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः 15 घ्या. पाय पाय लक्ष्मण येथा मयुरी मयुरी संयुक्त नृत्य करी मन्मथोन्मत्त मजही कामार्थ करोणी. श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथेचं अनुसंधान आहे. या ठिकाणी असणार प्रभू रामचंद्र वनामध्ये सीताविषयी असणारा शोक त्या ठिकाणी करू लागलेले, फिरू लागलेले. आणि त्याच वेळेस वन म्हटल्यानंतर अनेक असणारे पशु पक्षी त्या ठिकाणी राहतात आणि आपल्या असणाऱ्या मनानं क्रीडा त्या ठिकाणी करतात. पण ज्याचं मन चलविचल त्या ठिकाणी झालेलं आहे, अंतःकरणामध्ये अतिशय दुःख त्या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याच्या समोर जर विरोधाभास त्या ठिकाणी दिसला गेला तर त्या साधकाची अवस्था विचलित त्या ठिकाणी होते. समोरचं दृश्य पाहून आपल्याला दुःख त्या ठिकाणी होतं आणि तशीच अवस्था असणाऱ्या प्रभू रामचंद्राची त्या ठिकाणी होऊ लागलेली. वनामध्ये असणारा मोर आणि लांडोर त्या ठिकाणी नृत्य करू लागलेले आहे. ते त्यांच्या असणारा त्या ठिकाणी नृत्य करत असताना प्रभू रामचंद्राचं लक्ष आणि त्या मोरावर आणि लांडोरीवर नृत्य करतात तिकडं त्या ठिकाणी गेलो आणि लक्ष्मणाला त्या ठिकाणी बोलू लागलेले. लक्ष्मणा बघ बघ म्हणजे असणारा समोर मोर आणि लांडोरी म्हणजे त्या ठिकाणी कशी उन्मत्त झालेली आहे, मनानं उन्मत्त त्या ठिकाणी झालेली आहे आणि मला असणारा त्या ठिकाणी वाकडं दाखवू लागलेले आहे. कशाचं वाकडं दाखवलं तर ज्या रामानं असणारी स्वतःची स्त्रीचं हरण म्हणजे त्या ठिकाणी राक्षस म्हणजे घेऊन गेलेला आहे किंवा स्वतःची बायको म्हणजे रामाला त्या ठिकाणी सांभाळता आली नाही म्हणून म्हणजे मला ही वाकडं दाखवत म्हणजे दोघं जण मनानं उन्मत्त त्या ठिकाणी झालेले आणि दोघं जण मिळून म्हणजे असणारी क्रीडा त्या ठिकाणी करतायत आणि त्या असणारा माझ्या समोर मला मुद्दाम म्हणजे त्या ठिकाणी हिनवण्यासाठी म्हणजे ती असणार त्या ठिकाणी कार्य करतात. बघ लक्ष्मणा मयुराची निज पत्नी नाही राक्षसी नेली नारळी हिरोणी गाणं. मनोनी नाचे गिरी काननी वाकुल्या दुरोणी मजदावी. मग ती म्हणजे असणारा त्या ठिकाणी म्हणतायत की रामानं असणारी बायको म्हणजे त्या ठिकाणी व्यवस्थित सांभाळली नाही. बायको म्हणजे रामाची त्या ठिकाणी दुसऱ्यानं म्हणजे पळवून त्या ठिकाणी नेली तसा म्हणजे मी त्या ठिकाणी नाही म्हणून मी एकटा बायकोला त्या ठिकाणी कदापिही त्या ठिकाणी सोडणार नाही असं मोर लांडोरीला त्या ठिकाणी म्हणतोय. असा आभास असणाऱ्या प्रभू रामचंद्रांना त्या ठिकाणी होऊ लागलेला आहे. म्हणून म्हणजे रामासारखा मी म्हणजे याला त्या ठिकाणी नाही म्हणजे बायकोला एकलीला म्हणजे त्या ठिकाणी सोडणारा म्हणून म्हणजे ती माझ्याकडं बघून म्हणजे असणार त्या ठिकाणी मोर आणि लांडोरी उन्मत्त होऊन म्हणजे त्या ठिकाणी आणि एकमेकाच्या मिठीत म्हणजे त्या ठिकाणी जात आहेत. लक्ष्मणा सीता हरविलीवणी मज दुःखिता ते देखोणी हा नाचत घेऊन पत्नी रामे गोपणी शापिला. मग म्हणली मी असणार दुःखीत आहे त्या ठिकाणी आणि मी माझी स्वतःची बायको त्या ठिकाणी हरवली म्हणून म्हणले माझा असणारी दुःखित अवस्था त्या ठिकाणी बघून मला असणार त्या ठिकाणी म्हणले सोंग करून दाखवू लागली ती मला हिनवू लागले ती म्हणून रामाला त्या ठिकाणी राग आला आणि राग आल्याबरोबर त्या असणाऱ्या मोराला आणि लांडोरीला असणारा काय असणारा शाप त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने दिला तो म्हणले ऐका. मज दुःखिता ते देखता दोघे नाचती उन्मत्तता तुझ येईल नपुसकता अंग संगता तुम्हाला घडे. मग प्रभू रामचंद्राने बघितल्या बरोबर बोलू लागले तुम्ही म्हणले असणार माझं दुःख जे आहे मला त्या दुःखावर म्हणजे डागण्या त्या ठिकाणी देऊ लागलं. मी दुःखित आहे म्हणून म्हणजे तुम्हाला आनंद त्या ठिकाणी होतोय म्हणून म्हणजे माझ्या समोर म्हणजे असणाऱ्या लांडोरी बरोबर म्हणजे रममान त्या ठिकाणी असणारा मोर होऊ लागलेला आहे म्हणून म्हणजे तुम्ही मला जसं म्हणजे त्या ठिकाणी हे नेतो तसा माझा शाप आहे म्हणजे तुम्हाला
की इथून पुढं दोघाचा असणारं मैथून त्या ठिकाणी होणार नाही, दोघाचा असणारा अंगसंग म्हणजे कदापि त्या ठिकाणी होणार नाही, अशा प्रकारचा शाप प्रभू रामचंद्राने मोर आणि लांडोरीला त्या ठिकाणी दिला. ऐकोनी शाप वचन मयूर विनवी अति दीन, मयुरीने धरिले चरण शाप मोचन श्रीराम वदे. मग आता कुणाला बी शाप म्हटल्यानंतर दुःख होणारच आहे. बरं शाप कशासाठी आहे त्या ठिकाणी? त्यांनी मुद्दाम प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी त्रास दिला का? तर नाही दिला. ती त्यांच्या असणाऱ्या मनामध्ये रममान त्या ठिकाणी होत होती. बरं दिला, शाप दिलाय, मग असणारी काकुलतीला त्या ठिकाणी मोर लांडोरी येऊ लागली. शाप दिल्याबरोबर असणाऱ्या लांडोरीनं प्रभू रामचंद्राचं पाय धरलं. रामांना नमस्कार त्या ठिकाणी असणाऱ्या लांडोरीनं घातला. काकुलतीला आली, प्रभू रामचंद्राला विनंती करून शाप त्या ठिकाणी मागू लागलेली आहे. सीतेचे वियोगे जाण दुःखी होसी तुर गुणंदन, आम पक्षियांचा पाडकोन दुःख दारुण पाहावयासी. आणि लांडोरी प्रभू रामचंद्राच्या पायावर शरण त्या ठिकाणी आली आणि बोलू लागली, स्वामीवर्या प्रभू रामचंद्रा, तुमच्या असणाऱ्या पत्नीचं हरण झालं हे खरं आहे, तुम्ही दुःखीत आहात हे बी खरं आहे त्या ठिकाणी, पण तुमची चेष्टा मस्करी करणं हे आम्ही पक्षी कसं आहे त्या ठिकाणी ही नाही, दिन आहे. आमचा पाड आहे का असणाऱ्या मोठ्याची बरोबरी करण्याचं? हे गरीबाचं म्हणले असणार त्या ठिकाणी योग्य आहे का? आम्ही कशाला तुमचा असणारा त्या ठिकाणी म्हणले हे करतो? पण म्हणले तुम्ही शाप दिला, द्या, पण त्या शापातून आम्हाला काहीतरी असणारा उशाप म्हणले त्या ठिकाणी द्या. आम्ही तुम्हाला जाणून बुजून असणारा त्रास त्या ठिकाणी दिला नाही. लांडोरी प्रभू रामचंद्रांना बोलू लागली, ऐसे कोणी मयूर वचन श्रीराम झालं सुख संपन्न, दोघे नृत्यमाने सुख संपन्न, चक्षुवीर्ये पूर्ण सुख तुम्हा. मग सांगितल्याबरोबर प्रभू रामचंद्रालाही पटलं गेलं, आनंद झाला आणि शरण आलेल्याला असणारं वरदान त्या ठिकाणी दिल्याशिवाय प्रभू रामचंद्र राहत नाही. आणि प्रभू रामचंद्रालाही कळवळ आला, रागाच्या भारात शाप दिला, पण कळवळा त्या ठिकाणी आला आणि प्रभू रामचंद्र उशाप देऊ लागले. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला जो असणारा शाप आहे त्या शापाची बाधा न होता त्या ठिकाणी उशाप म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो. जरी तुमचा असणारा अंगसंग त्या ठिकाणी नाही झाला, जरी तुमच्या दोघांमध्ये असणारं मैथून नाही झालं त्या ठिकाणी, तरी तुमच्या असणाऱ्या मुखावाट चुचीद्वारे असणारा तुमचा संग त्या ठिकाणी होईल, असा प्रकारचा शाप आणि प्रभू रामचंद्राने म्हणले दिला. पाहे पाय लक्ष्मणा विपरीत, काळा कावळा पत्नी समवेत, मज दुःखिता वाकुल्या दावित, स्वयं क्रीडत पत्नीसी. आता असणारा त्या ठिकाणी मोर लांडोर बघितली, पुढे असणारा मार्गक्रमण करू लागले. करत असताना अचानक असणारा कावळा आणि त्याची असणारी स्त्री त्या ठिकाणी बघितली गेली. लक्ष्मणाला सांगू लागले, लक्ष्मणा बघ म्हणले असणारा कावळा आणि त्याची असणारी स्त्री म्हणले त्या ठिकाणी. मी असणारा दुःखिता शितीच्या विरहामध्ये मी आहे त्या ठिकाणी, आणि मला दुःखिताला पाहून म्हणले ती दोघ जण म्हणले असणारे आपापसात रममान म्हणले त्या ठिकाणी होऊ लागले. बघ लक्ष्मणा. श्रीराम सीता पुसे कागसी, दोघे न बोलती श्रीरामासी, श्रीरामे क्षोभून यावेशी त्या दोघांची शापिले. मग रामाने विचारायला सुरुवात केली की कावळे बाबांनो म्हणले तुम्ही आमची असणारी सीता म्हणले त्या ठिकाणी बघितली का? सीता कुठं गेली? काकुलतीला येऊन प्रभू रामचंद्राने कावळ्याला असणारं विचारलं गेलं, सीतामाईचा शोध माहिती आहे का? त्यावर कावळ्यानं काय केलं? ऐकून नाही ऐकल्यासारखं केलं, कायच उत्तर त्या ठिकाणी दिलं नाही. बघितली नाही बघितली काय त्या असणाऱ्या रामाला त्या ठिकाणी सांगितलं नाही. मग रामांना वाटलं मी एवढं विचारतोय, हा कावळा स्त्रीमध्ये असणारा रममान त्या ठिकाणी झालेला आहे, मी विचारतोय त्याला काहीच प्रत्युत्तर त्या ठिकाणी देत नाही. राग आला प्रभू रामचंद्रांना आणि असणारा कशा प्रकारचा शाप कावळ्याला म्हणजे रामाने दिला. जन्मामध्ये कदा जाणार तुम्हा दोघा होय मैथुन, पुढती न घडे स्त्री गमन होती संपूर्ण कागवंद्या. मग लगेच असणारा प्रभू रामचंद्रांनी ताळ करणं शाप म्हणजे कावळ्याला मी त्या ठिकाणी दिला. तुम्ही म्हणले मी दुःखित असताना, मी विचारित असताना त्या ठिकाणी तुम्ही काहीच बोलत नाहो म्हणले त्या ठिकाणी.
इथून पुढे म्हणले तुमचा असणारा अंगसंग म्हणले त्या ठिकाणी एकदा फक्त होईल म्हणले तुमच्या दोघांचा. एकाच्या वरी कवाही तुमचा असणारा अंगसंग म्हणले असणारं मैथून म्हणले त्या ठिकाणी आणि होणार नाही. सगळे कावळे म्हणले असणारं वंद्य म्हणले त्या ठिकाणी होते. अद्यापि कागाच्या कागदेही दुसरा गर्भ संभव नाही. कागवंदा म्हणती पाही लोकितीही कागासी. मग असणार आजपर्यंत म्हणजे असणाऱ्या प्रभू रामचंद्राने म्हणजे असणारा शाप दिल्यापासून आज तागायत कावळ्याला म्हणले फक्त एकदाच असणारा त्या ठिकाणी गर्भसंभव होतो. दुसऱ्या वेळेस असणारा गर्भसंभव कावळ्याच्या ठिकाणी होत नाही. एकदाच जन्म म्हणजे असणाऱ्या पिल्याला त्या ठिकाणी देतो. इथं म्हणजे परत म्हणजे असणारी वंध्यत्व म्हणजे त्यांना त्या ठिकाणी आणि म्हणजे येत. तुम्ही दोघ जण एकत्र विचारती पैदोनी परती नव्हे ते अर्धक्षणी गमनागमनी एकत्र. ग्रंथकर्ते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतायत भगवान श्री रामचंद्र शबरीच्या आश्रमामधील वनश्री शोभा पाहत असताना सर्व पशु पक्षाला पाहू लागले. आपापल्या पत्नी सोबत ते रममान होत असताना रामचंद्र पाहू लागले. चक्रवाक आणि चक्रवाकी दोघही त्या ठिकाणी आपापसामध्ये रममान होते. असं दृश्य रामचंद्र पाहतात. या लोकी सुखे सुखिया पाहता दिसे चक्रवाकिया रूपा सवे जैसी छाया तैसी भार्या अनुगत. आणि भगवान श्री रामचंद्रांनी पाहिलं तो चक्रवाक आणि चक्रवाकी दोघं एकमेकाला सोडून अर्ध क्षण सुद्धा वेगळं राहत नव्हते. जसे आपल्या शरीराबरोबर सावली असते त्या पद्धतीने ते दोघं संगच राहत होते. क्षणभर सुद्धा त्यांच्यामध्ये वियोग नव्हता. क्षणभर सुद्धा ते बाजूला होत नव्हते. असं रामचंद्र पाहतात. चक्रवाकीसी सांगे कथा श्रीरामे हरवली सीता मी पत्नीसी नवे परता श्रीराम मूर्खता मज नाही. आणि ती चक्रवाकीला सांगू लागला. चक्रवाक हे बघ म्हणले आपण दोघं जसं शरीराबरोबर सावली आहे तसं आपण दोघं संघ आहोत. आहे का आपल्यामध्ये वियोग आपल्यामध्ये अंतर नाहीये. पण रामाचं तसं नाही म्हणले. 6 महिने झाले बायको नाही याच्यापाशी. किती दिवस झाले तो पत्नीला सोडून राहतोय दुसऱ्याने घेऊन गेली. तसा रामाला त्याच्या पत्नीचा वियोग आहे तसा आपल्या दोघांचा नाहीये. अर्धक्षण सुद्धा आपण एकमेकाला सोडत नाही तर असं बोलू लागले. वनी एकली सांडी कांता मुख्य मूर्खत्व याचे माता हे ज्ञान नाही श्री रघुनाथा निज मूर्खता विलपत. आणि ते असणारे चक्रवाकीला सांगू लागले म्हणले असं आहे रामचंद्र वनामध्ये त्यांच्या पत्नीला त्यांनी सोडून दिलं. पत्नीचं वियोग दुःख अंतकरणामध्ये आता त्यांनी धरलेला आहे आणि तिच्यासाठी तो आता रडत बसलेला आहे. असं पक्षामधला संवाद या ठिकाणी सांगतात. श्रीराम मूर्ख शिरोमणी का गेला निज पत्नी सांडणी तिज लागी अति दुखी होऊनी वनवनी हिंडत. आणि तो असणारा पक्षी सांगू लागला राम मूर्ख शिरोमणी आहे. आपली बायको सोडून तो गेलाच कशासाठी. आपल्या पत्नीला सोडलं तेवढ्यामध्ये राक्षसांनी हारून नेली आणि आता त्या पत्नीच्या शोधामध्ये तिच्या आठवणीमध्ये तिच्या वियोगामध्ये तो आता रडू लागला. असं बोलू लागले. निज पत्नीसी क्रीडता देखोनिया पुढीलाचिया एकांता शोभ उपजे श्री रघुनाथा उपशांतता दरिना. आणि ते असणारे पक्षी एकमेकांमध्ये चर्चा करतायत की रामचंद्र पाहतायत वनामध्ये सगळे पक्षी आणि ते आपापल्या पत्नी बरोबर रममान होत आहेत. आपापल्या पत्नी बरोबर त्या ठिकाणी आनंद उपभोग घेत आहेत. ते रामचंद्र पाहतात आणि त्यांना वियोग व्यथा असल्यामुळं हे दुसऱ्याचं दृश्य सुद्धा त्यांना बघू वाटना. असं बोलू लागले. श्रीराम सीता पुसे त्यांसी ते न बोलती श्रीरामासी वियोग पावला हरणीशी चक्रवाकांसी शापिले. आणि रामचंद्राने विचारलं त्या चक्रवाक आणि चक्रवाकीला म्हणले बाबा तुम्ही पक्षी असतात सीता दिसली का माझी कुठं दिसली असेल तर सांगा आम्ही जाऊन तिला घेऊन येतो. पण ही पक्षी काही बोललीच नाही. मग रामचंद्राला राग आला आणि शाप दिला वियोग तुमच्यामध्ये होईल
तुम्ही जसं मग अशी सांगितलं ना, शरीराबरोबर सावली असते तसं राहता, पण इथून पुढे तुमचा वियोग होईल असा शाप रामचंद्रांनी दिला. चक्रवाके तळमळती दिने येती काकुळती आमची अवधारी विनंती कृपामूर्ती श्रीरामा. मग शाप दिला की तुमच्या दोघांमध्ये वियोग होईल. जसं मी आज तळमळतोय पत्नीच्या विरहामध्ये, तसं तुम्ही एक दोघं एकमेकापासून लांब राहताल, वियोग होईल असा शाप दिल्यानंतर ना ती दोघही पक्षी त्यांनाही त्या ठिकाणी खूप दुःख वाटलं. रामचंद्राच्या पाया पडले आणि विनंती करू लागले, ऐका सीतेची वियोग गती तुझ नसावे श्री रघुपती, तो वियोग प्रती कैसी अरीती कंठवे. आणि ती पक्षी चक्रवाक रामचंद्राला सांगू लागली, रामा थोडासा विचार करा. म्हणले, तुम्ही मानव देह तुमच्यापाशी आहे, जर तुम्हाला तुमच्या पत्नीचा वियोग सहन होत नाही तर मग आम्हाला कसा होईल, आम्हाला कसा होणार. तुमची आमची एकच आहे म्हणले. जसं तुम्हाला तुमच्या पत्नीचा विरह सहन होत नाही, तिच्या आठवणीमध्ये वियोगामध्ये तुम्ही दुःखित होतात, तुम्ही शाप दिला, आता आम्हाला जर वियोग झाला तर आम्ही असंच दुःखी होऊ, असं ते पक्षी बोलू लागले. याहुनी श्री रघुनाथा अवश्य करी आमुच्या घाता, तुझे निहाते मारता सुखरूपता आम्हासी. आणि ते पक्षी रामचंद्राला बोलू लागले, रामा एवढा दुर्धर शाप देऊ नका. वियोग होणं, पत्नीपासून लांब राहणं मरणापेक्षा सुद्धा दुर्धर आहे ते. त्याच्यामुळे तुम्ही मारून टाका आम्हाला. तुमच्या हातामधून जर मेलो तर आम्हाला मुक्ती मिळेल, आमचा उद्धार तरी होईल, आम्हाला वियोगाचं दुःख तरी होणार नाही, असं ते चक्रवाक आणि चक्रवाकी पाया पडून देवाला बोलतात. सुखे सोसेला अंगभंगा परिणसावे स्त्री वियोगा, विनंती ऐकताची चांगा श्रीराम अव्यंगा तुष्टला. आणि त्या चक्रवाकीने सांगितलं, रामा तुम्ही जर आम्हाला मारून टाकलं तरी आम्हाला आनंद होईल, पण आमचा जो वियोग होणार आहे, तुम्ही शाप दिलेला आहे, त्या वियोगाचं दुःख आम्हाला सहन होणार नाही, त्या वियोगापेक्षा मरण आलेलं आम्हाला चांगलं आहे. अशी दीनवाणी ऐकल्यानंतर ना रामचंद्राला आनंद वाटला. दिवसा दोघा अंग संगती वियोग पावाल पैराशी, परिवियोगी योग शब्द संगती शाप निर्मुक्ती श्रीरामे. मग रामचंद्र प्रसन्न झाले आणि रामाने शाप दिला. मी जो तुम्हाला शाप दिलेला आहे की वियोग पावाल, पण आता याच्यामध्ये थोडासा बदल करून शाप देतो. म्हणले, ऐका दिवसा तुमच्या दोघांमध्ये वियोग राहील आणि संध्याकाळी तुम्ही एकत्र येचाल. तुम्हाला जे सुख अपेक्षित आहे ते तुम्हाला संध्याकाळी मिळेल, पण दिवसा तुम्ही एकमेकापासून लांब राहताल, असं रामचंद्र बोलतात. श्रीराम पंपा तिरी सीता विरहाचे अंतरी, बदला विचित्र कुसरी लीलावधारी श्रीराम. आणि पंपा तीराच्या सरोवरामध्ये शबरीच्या आश्रमामध्ये ही सगळं चालू होतं वनश्री पाहत असताना. आणि लीला विग्रही तो भगवान परमात्मा आहे, त्याचं असणारं अवताराचं नाट्य किंवा लोकसंग्रहितार्थ त्यांनी ते चरित्र करून दाखवलं. मुळात रामचंद्राला तू कसल्याही प्रकारचा वियोग सीतेबद्दलचा नव्हता. नाथ महाराज बोलतात, मिथ्या सीता वियोगा प्राप्ती, मिथ्याचिती विरह शक्ती, सत्यत्वे दावे श्री रघुपती, शापोपती अनुवादे. आणि भगवान श्रीरामचंद्र मिथ्या असणारा सीतेचा वियोग आहे. सीता रामापासून दूर नाहीत, लौकिकार्थ गेली. गोडी साखर पाहता दोन आम्ही एकची वस्तुता, तशा पद्धतीने असणारी सीता आणि रामचंद्राचं आहे, दृढ नातं आहे. पण आता लौकिकार्थ आहे म्हणून वनातल्या पशु पक्ष्यांना अवतार चरित्र वाढवावं, लीला चरित्र दाखवावं, म्हणून तिथले असणाऱ्या पशु पक्ष्यांना शाप भगवान परमात्मा देतात. सर्वानुभूती श्रीराम सद्रूप, मिथ्या वियोग मिथ्या शाप, मिथ्या विरहाचा प्रताप, चित स्वरूप श्रीराम. आणि रामचंद्र म्हणजे चित स्वरूप आहे. रामालाही सगळं मिथ्या आहे आणि सगळ्याच्याच हृदयामध्ये भगवंत आहे. त्या पशु पक्षाच्याही हृदयामध्ये रामचंद्र आहे, पक्षिणीच्या आहे. जेवढ्यांना शाप दिलं सगळीकडे भगवंत आहे. रामचंद्राला माहिती होतं म्हणून मिथ्या सगळं त्या ठिकाणी खोटं होतं, किंवा आपण त्या ठिकाणी दिलं, त्यांना उशापही दिला, असं त्या ठिकाणी बोलतात. श्रीराम ज्ञान विज्ञान अभिव्यक्ती, श्री
श्रीराम निर्विकल्प ब्रह्ममूर्ती श्रीरामची मात्रा दशरथी सीतापती परब्रह्मा. आणि रामचंद्र असणारे त्या ठिकाणी चिन्ह मात्र आहेत. ते असणारे प्रभू श्री रामचंद्र ज्ञान विज्ञानाच्या पलीकडचे आहेत. परब्रह्म मूर्ती असणारा तो भगवान परमात्मा आहे असं सांगतात. सीता देय श्रीराम ध्यान सीता ज्ञेय श्रीराम ज्ञान सीता चेतना श्रीराम चैतन्य दोन्ही अभिन्न एकत्वे. दोघही जरी वेगळे असले तरी एकच आहेत. रामचंद्र जर ध्येय असेल तर ध्यान सीता आहे. रामचंद्र जर ज्ञेय असेल तर त्याचं ज्ञान सीता आहे. अशा पद्धतीने रामचंद्र सीता चेतन आहे तर त्या चेतनामधली चैतन्य देणारा तो रामचंद्र आहे. चैतन्य निर्माण प्रज्वलित करणारा तो भगवान परमात्मा आहे. दोघं जरी भिन्न असले वेगवेगळे असले तरी एकच आहेत. नाथ महाराज सांगतात श्रीरामाची स्वरूप स्थिती वर्णित शास्त्रे मौनावती श्रुती परतल्या नेती नेती माझी वचनोक्ती ते काय. आणि ग्रंथकर्ते नाथ महाराज बोलतायत रामचित स्वरूप आहे. त्या रामाचं वर्णन करण्यासाठी श्रुती स्मृती शेष सगळेजण थकले. त्यांनाही जमलेलं नाहीये रामाच्या स्वरूपाचं वर्णन करायला. राम असाच आहे असं कुणालाच सांगता आलेलं नाहीये. मग मी तिथं किती वर्णन करणार आहे असं ग्रंथकर्ते सांगतात. पुढील कथानुसंधान येतो निरुष्य मुखाते गमन करावया सुग्रीवासी सौजन्य श्री रघुनंदन अद्यत. आता पुढच्या कथेचं अनुसंधान इथून पुढे त्या ठिकाणी रामचंद्र सांगितल्या पद्धतीने कबंधाने सांगितलं होतं सुग्रीवाबरोबर मैत्री करा. आणि सुग्रीवाला मैत्री करण्यासाठी ऋषमुख पर्वताचं लक्ष करून रामचंद्र निघाले. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. लक्ष्मण पाये सावचित हा ऋषी मुख महापर्वत येतो निसमीप दिसत ऋषीने लक्ष्मण पाये सावचित हा ऋषीमुख महापर्वत येतो समीप दिसत सुशोभित परी पुष्पी. असो पांडुरंगा गुरु प्रथम नामना दुसरे जण संतांची आतांच्या कृपा आशीर्वादाने कधीचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संतांना साष्टांग मणिपात करून कधीला सुरुवात करतेच अनुसंधान. हळूहळू असणाऱ्या प्रभू रामचंद्र आणि शबरीचा आश्रम सोडलेला आहे. तेवढ्यात लक्ष्मणजीला म्हणू लागले लक्ष्मणजी बघा बघा जी आरती फळं दिसतात सुंदर झाड सुंदर दिसतात भला मोठा पर्वत दिसतोय. ह्याच पर्वतावर ऋषीनं म्हणले असणार तप केलंय यज्ञ केलंय म्हणून ह्याच पर्वताला ऋषीमुख पर्वत असं म्हणतात. म्हणले दिसला का लक्ष्मणजी तुम्हाला. ऋषीने यज्ञ केले येत या लागी ऋषीमुख याते म्हणत सुग्रीवस्था येत प्रधानयुक्त भयभीत. म्हणले असणाऱ्या अनेक ऋषी मंडळींनी ह्या पर्वतावर असणार तप केलं यज्ञ केलं ध्यान केलं धारणा केली म्हणून ह्या पर्वताला ऋषीमुख पर्वत असं म्हणतात. म्हणले त्या पर्वतावर म्हणजे असणारा किष्किंधा नगरीत असणारा राजा त्याचं नाव असणार सुग्रीव आहे. आणि तो सुग्रीव आपल्या प्रधाना समवेत राहतोय पण घाबरलेल्या अवस्थेत राहतोय. म्हणले वाई भये भयभीत सुग्रीव वशे ऋष्य मुखांत वाई ऋषी शाप देत नवे सामर्थ्य त्यात म्हणल्या त्या असणाऱ्या त्याचाच भाव आहे. शेम टू शेम आहेत सख्य भाव आहेत पण एकमेकाचे पक्के वैरी आहेत. मग म्हणले असणार सुग्रीव राजा त्या वालीच्या भेना भेना ऋषीमुख पर्वतावर राहतोय. मग म्हणते लक्ष्मणजीने विचारला असेल प्रभू रामचंद्राला खावर राहत नाहीत काय कारण. मग म्हणले प्रभू रामचंद्र सांगू लागले वाळी म्हणले असणाऱ्या वाळीला शाप आहे म्हणले त्या पर्वतावर ऋषीमुनींचा म्हणून त्या शापाच्या भीतीनं वाळी त्या पर्वतावर जातच नाही. सुग्रीवाची घ्यावया भेटी ते तोनी निघाला उठा उठी वायू भयाची निवटो निगोष्टी देऊ सुख संतुष्टी सुग्रीवा. मग त्या कबंधाने सांगितल्याप्रमाणे शबरीनं सांगितल्याप्रमाणे सुग्रीव राजाची भेट घ्यायला निघालेले आहेत. का तर सुग्रीव राजा बरोबर भरपूर सैन्य आहे. भरपूर असं सैन्य सुग्रीव राजा बरोबर किती सैन्य आहे 18 पद्म वानर आहेत
72 उड्या हसवल आहेत आणि 56 कोटी माकड आहेत. एवढं असणारं सुग्रीव राजाचं सैन्य आणि त्या सुग्रीव राजाची तुम्ही भेट घ्या असं सांगितल्याबरोबर प्रभू रामचंद्र ऋषीमुख पर्वतावर चाललेले आहेत. वाळीला संपवण्यासाठी आणि सुग्रीव राजाला सुख देण्यासाठी प्रभू रामचंद्र मजल दर मजल करत हळूहळू निघाले. हरुणी सुंदरी वाळीने सुग्रीव गांजिली भारी श्रीराम गांजिल्याची कैवारी धनुधारी कृपाळ हातामध्ये धनुष्य धारण करणारे प्रभू रामचंद्र अतिशय कृपाळ आहेत. त्या कृपेने म्हणले सुग्रीवाचं असणारं सुग्रीवा बरोबर सख्यत्व करतील आणि वाळीला संपवतील. म्हणले का तर त्या सुग्रीव आणि वाळीमध्ये भाऊ असताना सुद्धा एका गोष्टीमुळे भांडण आहे. तीच म्हणजे असणारे सुग्रीव राजाची सुंदरी वाळी नसणारी पळवून नेलेले. जशी प्रभू रामचंद्राची राजा रावणाने पळवून नेली तशी ही समदुःखी एकत्र येणार आहेत आणि समदुःखी एकत्र आल्यानंतर दोघंही सुखी होणार आहेत. अशा प्रकारचा प्रभू रामचंद्र त्या सुग्रीव राजाच्या काही वरासाठी निघाले म्हणतात. कांड गोड निष्कांड दा कांड अति गोड या कथेचे सुख सुरवर श्रुती वारंवार परिस्थिती. संपले बर का, संपलं वाचायचं राहिलं होतं. संपले अरण्य कांड. अरण्यकांड संपलं. कोड कौतुक अरण्यकांडाचं संपलं. बरोबर नारळ फुटला जाऊ मग म्हणले असणार गोड कौतुक असणार अरण्यकांडाचं संपलं. हिथून पुढे अतिशय गोड असणार किष्किंधा कांड आहे आणि या कांडाचे असणार कथेमध्ये अतिशय सुख आनंद आहे म्हणले असणार. म्हणून वारंवार श्रोत्यांना ग्रंथकर्ते विनंती करतात की कथा ऐका. कथा ऐकल्यानंतर तुम्हाला सुख समाधान प्राप्त होईल. पूर्वनी भारताचे कोड पादुका देऊनी सुरवाड त्याचे प्रेम वाढून या गोड अरण्यकांड संपविले. मग म्हणले असणाऱ्या भरताची जी काही इच्छा आहे कोड कौतुक प्रभू रामचंद्राने त्यांची इच्छा पूर्ण केली. कौतुक पूर्ण केलं. काय कौतुक केलं? आपल्या पादुका असणाऱ्या प्रभू रामचंद्राने भरतजीला दिल्या. भरतजीने आपल्या त्या मस्तकावर वाहिल्या. अयोध्या नगराच्या ठिकाणी नंदीग्रामाच्या ठिकाणी गेले. प्रभू रामचंद्राचं भजन करत बसले. हे असणाऱ्या कथानक ऐकून अरण्यकांड ग्रंथ करते म्हणतात संपविलं. विराट राक्षस प्रचंड ज्याचे रावण भया उंद उदंड श्रीरामे त्याशी करून दुखंड अरण्यकांड संपविलं. असं दोघा भाव माझा भावामध्ये प्रेम वाढवलं. एका बाजूला अरण्यकांड संपविलं. पुढे असणारे प्रभू रामचंद्र सीता माऊलीच्या असणाऱ्या वनवासासाठी निघालेले आहेत. अजून सीता माऊली पळवून नेलेले आहेत. वनवासासाठी निघालेले आहेत. त्या अध्याला मी नव्हतं. विराध राक्षस. विराध राक्षस आहे आणि त्या विराध राक्षस मध्ये सीता माऊलीला त्यांनी धारण केलं. मांडीवर बसवलं होतं आणि म्हणले माझी पत्नी हो प्रभू रामचंद्रापेक्षा सुंदर सांभाळतो असा असणारा विराध. पण त्या विराधाला प्रभू रामचंद्राने एकाच बाणाने संपून टाकला. त्याला असणारा मोक्षाला पाठवलं. अरण्यकांड संपविलं. शरभंग मायुनी वाड भेट देऊनी केला निवाड देऊनी आणि सुरवाड अरण्यकांड संपविले. त्याच्यानंतर महान मुनी असे असणारे शरभंग ऋषी आहेत आणि ह्या शरभंग ऋषीला प्रभू रामचंद्रांनी भेट दिली आणि मग म्हणले असणार स्वर्ग सुख ठीक आहे. स्वर्ग सुख सुद्धा प्रभू रामचंद्र तुमच्या असणाऱ्या भेटी पुढे फिकाय म्हणले. स्वर्गात सुद्धा असणार शरभंग ऋषी जायला नको म्हणले. नाहीतर शरभंग ऋषीला स्वर्गात जायला चला म्हणत होते प्रभू रामचंद्र नको. मग अशा प्रकारे शरभंग ऋषीला भेट दिली आणि शरभंग ऋषी सवर गप्पा गोष्टी प्रभू रामचंद्रांनी मारल्या आणि इथून पुढे कुठं जाऊ ही असणार विचारले. मार्ग विचारला शरभंग ऋषीला आणि अरण्यकांड संपविलं. सांगा करून या दुखंड शूर्पणखेचे नासिका खंड सहकर्ण विटंबनी तोंड अरण्यकांड संपविले. तिथून असणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणजी जात असताना इकडे शूर्पणखेचा मुलगा असणारा साम आपल्याला दिव्य अस्त्र भेटावेत म्हणून तप करत होता. तेवढ्यात असणाऱ्या वनदेवतेने विचार केला. शस्त्रदेवतेने विचार केला या दुर्जनाच्या दुष्ट वर्तणूक करणाऱ्या सांबाच्या हातात जाण्यापेक्षा तेवढ्यात तिथं लक्ष्मणजी आले होते. लक्ष्मणजीच्या हातात असणारी ती तलवार आली. लक्ष्मणजी म्हणजे लय चकचम करते. धार कशा बघायला गेले आणि जाळीत मारली. सांबाचं मुंडक उडालं. आपल्या मुलाला कोणी मारलं म्हणून असणारी शूर्पणखा लढायला लागली. तेवढ्यात लक्ष्मणजी जवळ दिसले. लक्ष्मणजीनं मारलंय. मग कप्तानी मारायचं म्हणले भाऊजी भाऊजी वहिनी
वहिनी समजावून सांगा की व त्यांना मला वरून टाका. अशा प्रकारे फसवून निघालेली शूर्पणखा तिच्या पाठीवर प्रभू रामचंद्रांनी पत्र लिहिलं. लक्ष्मणजीनं वाचलं, तिचं नाक कान हाणलं, अरण्यकांड संपविलं. पंचवटी राण वितांड खर दूषणाचे दोन्ही मुंड त्रिशिराचे ठेचुनी तोंड अरण्यकांड संपविले. मग शूर्पणखा फे फे करत बोंबलतच म्हणजे आपल्या भावांना काय वरासाठी बोलून आणलं, खरं आणलं, दूषण आणलं, त्रिशर आणला. हे तिघही आणले आणि प्रभू रामचंद्रांनी तिघही संपवले. त्यांच्या बरोबर 14,000 राक्षस सुद्धा प्रभू रामचंद्रांनी संपवून टाकली. अरण्यकांड संपविलं म्हणतात. माया मृगे छळिता दृढ कपटी मारीच मारिला सुदृढ जाणून भविष्याचे वाड अरण्यकांड संपविले. तिथून पुढे असणारे प्रभू रामचंद्र पंचवटीच्या ठिकाणी असणारा वास्तव्य केलेलं राजा रावणाला शूर्पणखेने सांगितलं, दादा जगात भारी सीता माऊली, जगात भारी 80,000 पेक्षा भारी सीता माऊली. अरे एकदाच बघ, नादच खोला. मग असणारा राजा रावणाने नाद सीता माऊलीचा केला आणि मारीची मामाला पुढे केलं आणि आपला नाद पुरवण्यासाठी मारीची मामाला बळीचा बकरा राजा रावणाने बनवला. आणि पुढचं कोड कौतुक नव्हे, पुढचं भविष्य प्रभू रामचंद्राने जाणलं आणि माया युरोपी हरिण असणाऱ्या मारीची मामाला संपवलं. अरण्यकांड संपविलं. असो रावणे जटायू खंड वितंड रावणे जटायू खंड वितंड दुखे परतुनी पाडिले तोंड श्रीरामे सुखे करून अखंड अरण्यकांड संपविले. तिथून असणारा मारीची मामाने आवाज टाकला, इकडे राजा रावणाने सीता माऊलीला पळवून नेलं. पळवून नेला असताना तिच्या काही वरासाठी मला कशाला प्रभू रामचंद्राने ठेवलाय म्हणून जटायू पक्षी धावण्याला सीता माऊलीच्या धावून गेला. पण राजा रावणाने कपट केलं. प्रभू रामचंद्राची शपथ घातली, तुझं मरण कशात आहे. त्यांनी सांगितलं म्हणजे असणारा माझं मरण माझ्या पंखात आहे. आणि राजा रावणाने माझं मरण असणारा सांगितलं डाव्या पायाच्या अंगठ्यात. जटायूनं वरनं झडप मारले, डावा पायाचा अंगठा तोडणार राजा रावणाचा. तेवढ्याच राजा रावणाने जटायूचे दोन्ही पंख उपसले. दुःखाच्या थारोळ्यात मरण अवस्थेत जटायू पडला. कंठाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं नाम स्मरण केलं. प्रभू रामचंद्र आले, जटायूचा उद्धार केला आणि अरण्यकांड संपविलं म्हणतात. सीता सुधीचे कैवाड विलाप रूप श्रीराम गोड विलास गुरुनी पार्वतीचे कोड अरण्यकांड संपविले. तिथून प्रभू रामचंद्र असणारे माझी सीता माऊली पाहिली का, माझी सीता माऊली पाहिली का. डोंगरावरच्या झाडांना विचारलं, म्हणले तुम्हाला लय लांबचं दिसतंय रे बाबांनो, माझी सीता माऊली तुम्हाला दिसली का. डोंगरावरची झाडं हलायची, हो 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 दिसती का की म्हणतात. मग म्हणले वाऱ्याने हल्ले की मला बोलवतात, मला निरोप सांगतो म्हणल्यात. अशा प्रकारचा विरह सीता माऊलीचा झाला. मग त्याची परीक्षा पाहण्यासाठी सीता माऊली म्हणले मी जाते. ज्याचं तुम्ही असणारं भजन करता, हरे हरे असणारा राम राम सारखं म्हणतात, ते प्रब्रह्म आहेत की येड माणूस आहेत. महादेवजीने सांगितलं खरंच प्रब्रह्म आहेत ग, खरंच प्रब्रह्म आहे. मग पार्वती मातेला पटलंच नाही म्हणून परीक्षा घेण्यासाठी तुळजापूरच्या ठिकाणी आल्या. तू आहेस काही येडी म्हणून तुळजापूरची आई येडाई झाल्या. असं असणार पार्वती मातेची भेट घेतील. अरण्यकांड संपवलं. तिथून प्रभू रामचंद्र पुढे शबरीच्या आश्रमात आलेले आहेत आणि तिथला इलास पाहिला. इलास बरं काय लय भारी. विलासावर उदाहरण सांगायचं म्हणतो, विलाचं बंध नाही, पुन्हा सांगतो विलास शब्द आला तर. मग म्हणजे असणारा तिथला विलास असणारा प्रभू रामचंद्राने पाहिला आणि ज्याला त्याला असणारा शाप दिला, उशाप दिला. का तर कारण कार्य आणि वेळ कळायला पाहिजे माणसाला. पुन्हा समोर कसं वागावं, काय असावं याचं भान असावं. म्हणून प्रभू रामचंद्र अवतार कार्याला आल्यानंतर शाप उशाप दिला. अशा प्रकारचं काम करून अरण्यकांड संपविलं. एका जनार्दना शरण श्रीरामे उबरी उद्धरण केले अरण्यकांड संपूर्ण परिपूर्ण श्रीराम. असं प्रभू रामचंद्राने ह्या अरण्यकांडाच्या ठिकाणी शबरीचा उद्धार केला. शबरीचा उद्धार केला असणाऱ्या किती असणारे अमंगळपण असणारे तिचा भाव भक्ती प्रभू रामचंद्राने पाहिली, तिचा उद्धार केला. आणि शांतीप्रमे एकनाथ महाराज आपल्या सद्गुरु जनार्दन स्वामीला शरण जाऊन सांगतात की अशा प्रकारे अरण्यकांड संपूर्ण करणारे कोण असेल, परिपूर्ण करणारे प्रभू रामचंद्रच आहेत. बंधाचे दोन्ही बंध तोही मुक्त केला शुद्ध. एका जनार्दना परमानंद स्वानंद कंद श्रीराम. स्वानंद कधी न संपणारा आनंद देणारे कोण असेल तर प्रभू रामचंद्र आहेत.
अतिशय कर्म बंधनात अडकलेला कोण होता? कबंध होता. त्या कबंधाला सुद्धा प्रभू रामचंद्राने एकाच बाणाने निर्बंध केलं. त्याला असणाऱ्या ह्या प्रेत मध्ये असणाऱ्या ह्या राक्षसी योनीतून मुक्त केलं. दिव्य शरीर असणारं त्याला प्राप्त केलं. दिव्य ज्ञान प्राप्त झालं आणि त्यांनी पुढे प्रभू रामचंद्र ऋषीमुख पर्वतावर जावा, सुग्रीवावर सख्यत्व करा, एवढं त्याला ज्ञान प्राप्त झालं. माझा अहंकार संपवल्याशी मला पुढचा पत्ता सांगता येत नाही. नाहीतर विचारलं की आपण भलतीकडे सांगतो. बरोबर पत्ता असणारा ऋषीमुख पर्वताचा सांगितला. प्रभू रामचंद्र ऋषीमुख पर्वताकडे चाललेले अरण्यकांड संपविलं. संपले अरण्यकांड गोड, पुढे किष्किंधा कांड अति प्रचंड, श्रोते परितोष निवाड, सुख सुरवाड रामायणी. स्वतःमध्ये असणार अरण्यकांड संपलं. पुढे असणार किष्किंधा कांड फल प्रचंड आहे. का तर हनुमंतरायाचं आगमन होणार आहे. आता हनुमंतरायाचं असणार आगमन होणार आहे म्हणून श्रोते असणार, सज्जनाने असणार, हे असणार अतिशय सुख आणि आनंद देणार रामायण, मनाला रमवून टाकणारा, मनाचं मनोरंजन करणारा रामायण आहे. त्या रामायणातला असणार आता किस पाडायला सुरुवात होणार आहे. ही वनातल्या अरण्यातली वन 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 संपली आता प्रभू रामचंद्राची बरं का. आता सीता माऊलीचा शोध कसा घ्यायचा म्हणून एका पर्वताच्या ठिकाणी असणारे शांत 6 महिने निवांत बसणार प्रभू रामचंद्र. चर्चा करायची असणारे भाई काय. प्रस्त्रवन नावचा पर्वत आहे आणि त्या पर्वताच्या गुहेत प्रभू रामचंद्र का लई गारवाय म्हणजे 2-4 महिने गारव्यात म्हणजे नको पावसाळ्याच्या दिवसात बाहेर पडायला म्हणून प्रभू रामचंद्र निवांत बसतील आणि किस पाडतील. चर्चा म्हणूनच नावात किष्किंधा कांड आहे. इथं अरण्यात वन 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 केलं. आता म्हणजे चर्चेत नसणार. सीता माऊलीला कसं सोडवायचा विचार करतील. सुग्रीवराजा मदत करतील. वाळीला कसं संपवतील. हनुमंतरायाची कशी भेटी होईल. त्याला अतिशय सुंदर गोड कथानक किष्किंधा कांडामध्ये ऐका. सग्रांत करते त्यांच्या सद्गुरूला शरण जाऊन म्हणतात. स्वास्ती श्री भावार्थ रामायण कांडे एक कार्टिकाय शबरी उदाहरण नाम त्रिशिव अध्याय गुरु श्री कृष्ण परमेश्वर शिव भगवान पुंडलिक बंदा हरी विठ्ठल श्री पंढरीनाथ भगवान की जय. राजा प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान जय. श्रीदेव वासुदेव हरी